फॉरेस्ट ॲक्ट असतो, जो जंगलासाठीचा कायदा आहे. तिथे फॉरेस्ट ऑफिसर असतं, ते संपूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंट ते काम बघतं. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ज्या 16 वृक्ष प्रजाती आहेत तर त्या संरक्षित बनलेल्या आहेत, त्यांना कापता येत नाही किंवा कापायला विशिष्ट परवानगी घ्यावी लागते. तर असे 3 वेगवेगळे कायदे आपल्या ठिकाणी लागू आहेत. जर तुम्ही ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागेल. जर तुम्ही ग्रामीण भागाच्या नगर परिषदेत गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी त्यांची परवानगी घ्यावी लागेल झाडं कापण्यासाठी. आणि शहरात आलात तर महानगरपालिका आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरण, असं महानगरपालिकांसाठी नगरपालिकांसाठी वृक्ष प्राधिकरण आहे, नगर परिषदेसाठी वृक्ष प्राधिकरण आहे. तसं ग्रामीण भागासाठी तहसीलदार वृक्ष अधिकारी म्हणून कार्य करतो. आणि वन विभागामध्ये जे वन क्षेत्र आहे त्याला फॉरेस्ट ऑफिसर, तिथे तो कार्यरत असतो. त्याचं कामकाज तो तिथलं नियमन तो करत असतो. अशा 3 वेगवेगळ्या गोष्टी इथे चालतात. तर आपल्या इथे शहरामध्ये प्रत्येक झाड संरक्षित आहे. आता फॉरेस्टमध्ये काही झाडं कापायला परवानगी दिली जाते की जी वाढतात, परत साग आहे, सागासारखे झाड आहे, किंवा शेतामध्ये साग सारखं कापायला परवानगी दिली जाते. त्याचं इकॉनॉमिक लाईफ पूर्ण झाल्यावरती विक्रीसाठी म्हणून ते परवानगी दिली जाते. परंतु शहरी क्षेत्रामध्ये कुठलंच झाड कापायला व्यावसायिकदृष्ट्या परवानगी दिली जात नाही. की झाड वाढले, मी वाढवले, मी लावले, आता त्याचं मला काहीतरी लाकूड मिळत नाही, कापता येत नाही. जोपर्यंत ते झाड डेड होत नाही, पडत नाही किंवा डेंजरस बनत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही. तसेच शहरामध्ये फांद्या कापायच्या असतील तरी तुम्हाला माहिती आहे की ती फांदी कापायची सुद्धा परमिशन वॉर्ड लेवलला दिली जाते. की त्या फांद्या तुमच्या भिंतीला लागतात, खिडकीमध्ये येतात, किंवा नेहमीच कंप्लेंट जी आहे ती खिडकीतून किडे येत आहेत, खिडकीतून पाल येते, उंदीर येतो, असे वेगळे कंप्लेंट असतात. बऱ्याच जणांचं गाडीवरती कचरा पडतो, खूप पालापाचोळा होतो, खूप आमच्या इथं कचरा होतो, नको ते झाड आम्हाला, तरी ते झाड कापता येत नाही. ते झाडून घ्यावं लागतं. फांद्यांची छाटणी करायला किंवा झाडाचा आकार चांगल्यापैकी ठेवण्यासाठी परवानगी मिळू शकते. ज्या ठिकाणी डेड झाड असेल, वृक्ष जर मृत असेल, त्याची परवानगीसाठी अर्ज करता येतो, फोटो देऊन त्याचा, त्यानुसार वृक्ष प्राधिकरण परवानगी देतं. आणि खूपच धोकादायक झाड असेल की ज्याच्यामध्ये कुजलेलं आहे, किडलेलं आहे किंवा खूप कललेलं आहे, त्याची मुळं उघडी पडली किंवा अर्धवट उन्मळलेलं आहे, अशी धोकादायक झाडं कापायची परवानगी वृक्ष प्राधिकरण देत असतं. त्याचबरोबर जे आपल्या ठिकाणी जे काही विकास कामं चालतात, जसं की एखादी सोसायटी तुमची रिडेव्हलप होती, सोसायटी वाढून नवीन बांधतायत किंवा एखादा नवीन प्लॉट डेव्हलप होते, ते नवीन इमारत तयार होते, बिल्डर तयार करतोय, तर त्या विकासकाला ते विकसन करताना त्याच्या बांधकामामध्ये जे अडथळे करतात वृक्ष, ते वृक्ष कापण्याकरिता परवानगी देता येते. त्या प्लिंथ एरियामध्ये बांधकामामध्ये जे खरोखर अडथळा करतात तेवढेच वृक्ष कापायची परवानगी दिली जाते. त्याच्या बदल्यात त्याला वृक्ष लावावे लागतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. जर लहान झाडं असतील किंवा जे ट्रान्सप्लांट करता येण्यासारखी असतील, पुनर्लागवड, तर ती झाडं न कापता तशीच काढून ती दुसऱ्या ठिकाणी लावायची परवानगी दिली जाते. तर आपण ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. आणि इतर जी झाडं आहेत जी शक्य नाहीत कापणे, ज्याचा आकार खूप मोठा आहे किंवा खूप जुनी आहेत, जून आहेत, अशा प्रकारे झाडं कापायची परवानगी दिली जाते. जसं आपण बघतो मेट्रो प्रकल्प असेल, रोड डेव्हलपमेंट असेल किंवा इतर प्रकल्प असेल, त्यामध्ये सुद्धा त्याची परवानगी ही वृक्ष प्राधिकरण देत असतं. तर त्या ठिकाणी ते तो अधिकारी तशा प्रकारचं काम करतो. आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण करण्याचे अध्यक्ष हे महानगरपालिका आयुक्त आहेत आणि सदस्य सचिव आपले सुप्रीम गार्डन ते आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काही तज्ज्ञ आणि नगरसेवक यांची समिती बनते आणि त्यांच्याकडे ते प्रस्ताव दिले जातात. वॉर्ड लेवलला किंवा इतर लेवलला सुप्रीम गार्डनच्या अंडर उप उद्यान अधीक्षक असतात. प्रत्येक झोनला आपले 7 झोन आहेत आणि त्या उप उद्यान अधीक्षकांच्या अंडर साधारण 3 ते 4 वॉर्ड असतात. प्रत्येक वॉर्डला एक HOD असतो, सहाय्यक उद्यान अधीक्षक, ASG म्हणून. जसं मी जी साऊथला सहाय्यक उद्यान अधीक्षक म्हणून काम करतो. ASGच्या अंडर ज्युनियर ट्री ऑफिसर, कनिष्ठ वृक्ष अधिकारी झाडांची पाहणी करतो आणि HA हॉर्टिकल्चर असिस्टंट उद्यानांचं परिरक्षण पाहत असतो. तर अशी एक हायरार्की आहे आणि त्या हायरार्कीनुसार कामकाज चालतं. त्या ठिकाणी पाहणी करून त्याचे अहवाल सादर केले जातात. तर प्रामुख्याने आपण सुरुवात करूया. या ठिकाणी आपण डायरेक्ट झाड लावायला घेऊ पहिल्यांदा. तर वृक्ष लागवड करायची आपल्याला. वृक्ष लागवड करताना मग कोणता कालावधी आपल्याला उपयुक्त ठरेल, प्लांटिंग सीझन कोणता असेल. द सीझन फॉर प्लांटिंग विल डिपेंड ऑन 2 फॅक्टर्स. ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ रेनफॉल, पाऊस पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला, आणि प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन द एअर, हवेत आर्द्रता पाहिजे. म्हणजे ते झाड आपण आत्ता लावल्याला त्याला शॉक बसणार नाही आणि आपण चुकून पाणी घातलं गेलं नाही तरी ते तगून राहील. जेव्हा रस्त्याच्या कडेने किंवा ओपन लँडमध्ये झाडं लावली जातात तेव्हा पावसाळ्यामध्ये
ती लावली जातात पावसाळ्याच्या आधी, ज्याचा आपल्याला पावसाचा फायदा त्या वृक्ष जिवंत राहण्यासाठी उपयोग होतो. त्याचं मॉर्टॅलिटी रेट कमी जाते आणि त्याला काही जास्त प्रयत्न न करता ती झाडं जगून निघतात. मास प्लांटिंग शूड नेव्हर बी डन इन समर. जेव्हा मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करायचं असेल, जसं आपण मियावाकी म्हणू किंवा हे म्हणू इतर प्रकारचं, तर तिथं पाण्याची सोय नसेल तर आपण समरमध्ये प्लांटेशन करू नये, उन्हाळ्यात करू नये. आणि त्या ठिकाणी त्या झाडांना ते सहन होत नाही आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं मरायची शक्यता असते. वेन देर इज अ डाऊट ऑफ वॉटर लॉगिंग, जर वॉटर लॉगिंग व्हायची शंका असेल तर प्लांटिंग पावसाळ्यानंतर आपण करायचं असतं. वॉटर लॉगिंग म्हणजे ज्या ठिकाणी फ्लडिंग होतं किंवा ज्या ठिकाणी पाणी साठून राहतंय, पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी काय होतं, पाणी साठून राहिलं तर ते झाडाच्या मुळाशी पाणी साठून राहिलं तर ती मुळं कुजतात आणि मुळ कुज होऊन ते झाड डॅम्पिंग ऑफ किंवा इतर रोगग्रस्त होऊन ते मरत असतं. पण वॉटर लॉगिंग जर जास्त होत असेल तर अशा ठिकाणी पावसाळ्यानंतर, पाऊस संपल्यानंतर तुम्ही लागवड करू शकता. जनरल प्लांटिंग शुड बी कॅरिड आउट इन मान्सून सीझन ऑर इन बिटवीन फेब्रुवारी अँड एप्रिल. फेब आणि एप्रिलच्या दरम्यान करू शकता तुम्ही. मार्च इज कम्फर्टेबल फॉर प्लांट्स ॲज टेम्परेचर इज नॉर्मल. परंतु आत्ता सध्या सगळंच सीझन चेंज होतोय, ग्लोबल वॉर्मिंग, कुठल्या महिन्यात पाऊस पडेल, कुठल्या महिन्यात कडक उन्हाळा असं सांगता येत नाही. तर याचं आपल्याला कसं पाहिजे की ते खूप पाऊस पण नको आणि खूप उष्णता पण नको, अशा दरम्यान जर असेल तर त्या वातावरणामध्ये झाडं चांगल्यापैकी येतात. सॉईल कंडिशन्स, माती कशी पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माती, जसं आपण कुंडीमध्ये पण झाड लावतो, आपल्या दारात पण झाड लावतो. पुस्तकात दिलंय. हो हो, नंतर पीपीटी पण शेअर करेन. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माती आहे. माती हा फॅक्टर असा आहे की तो त्या झाडाला पूर्ण शक्ती देत असतो किंवा त्या झाडाचं भवितव्य ठरवत असतो. आणि मुंबईत नेमकं माती नाही आहे, सिटीमध्ये माती मिळत नाही चांगल्या प्रकारची. आणि जी काही माती आहे त्याची सगळी माती झालेली आहे, त्यामध्ये सिमेंट, कॉन्क्रीट वगैरे सगळं मिक्स होऊन ते आपण घेतलं तर त्याच्यामध्ये झाडं उगवत नाही. आपली तुळस काय टिकत नाही, दरवर्षी तुळस घ्यावी लागते. आपण लावलेल्या झाडाची माती घट्ट होऊन जाते, चिबट बनते, चिबट माती असते. बिल्डरने आणून टाकलेली भरपूर माती असते, त्याच झाडं लावली तरी ती वाढत नाहीत, मुळं घट्ट होऊन जातात आणि काही दिवसांनी झाड मरतं. तर हे माती फार महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये टेक्स्चर आहे त्याचं. सँड, सिल्ट, क्ले, 3 घटक असतात मातीचे. सँड म्हणजे आपली वाळू आहे, सिल्ट वाळू आणि मातीपेक्षा मधला, आणि क्ले म्हणजे एकदम बारीक माती, पावडर फॉर्म मातीचं. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते एकत्र आले की आपली माती बनते. त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर सॉईल ड्रेनेज, चांगली ड्रेन होणारी सॉईल माती पाहिजे, ज्याचा निचरा चांगला होईल, पाण्याचा निचरा चांगला करणारी माती पाहिजे. दुसरं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली पाहिजे त्या मातीची. तर ह्या दोन्ही गोष्टी, प्रत्येक माणसात सगळ्याच गोष्टी चांगलेच गुण असतात असं नाही, तर त्याचं मिक्सचर पाहिजे आपल्याला. एकच गुण असून चालणार नाही. जसं आता सँडी सॉईल घेतली आपण, वेल ड्रेन आहे ती, म्हणजे वाळूकामय माती जी आहे, मृदा आहे, त्याच्यामधून पाणी चांगल्यापैकी निचरा होतो. परंतु सगळा निचराच होऊन जातो, झाडाला पाणी काय राहणार नाही. जसं की आपण म्हटलं, सँड म्हणजे कसं मॉलिक्युल आहे तो, की काही व्यक्ती असे असतात की स्वतः बघतात, स्वतः राहतात, कुणाला जास्त चिकटून राहत नाहीत, कोणाशी घेणं देणं नाही, शांतपणे राहतात आपलं. तर असे सँडी असतात, त्याच्यामधून पाणी वाहून जातं, काही राहत नाही, तुम्ही काही म्हणा सोडून देतात. दुसरं, क्ले सॉईल हे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली आहे, परंतु ड्रेनिंग होत नाही, त्याचं ड्रेनेज होत नाही, चांगल्या प्रकारे निचरा होत नाही. म्हणजे इमोशनल माणसं की सगळ्यांना जळून ठेवतात, पण ते इतके इमोशन त्यांचे जमा होतात की त्यांना ते पेलं ते झेपत नाही, इतकं ते क्लेई असतं. तर क्लेई सॉईलमध्ये सुद्धा मुळं चांगली वाढू शकत नाहीत, सँडी सॉईलमध्ये पाणी टिकू शकत नाही. त्या दोन्हीचं मिश्रण, दोन्ही गुण ज्याच्यामध्ये असतील त्या ठिकाणी आपलं झाड चांगलं वाढेल. तर सगळ्यात चांगली जी आहे ती सँडी क्ले लोम सॉइल्स आर बेस्ट फॉर ट्री ग्रोथ. म्हणजे पोयटा माती जी म्हणतो आपण, ह्या तिन्ही सँड, सिल्ट, क्ले, तिन्हीचं मिश्रण योग्य असतं. तशा प्रकारचं मिश्रण असेल तर त्यामध्ये हवा खेळती राहते. सँड का पाहिजे तर सँडचा आकार जास्त मोठा असतो, त्याच्यामुळं मातीमध्ये गॅप राहतो, सॉईलमध्ये पोरोसिटी राहते, त्याच्यामध्ये हवा, ऑक्सिजन खेळत राहतो. दुसरं म्हणजे त्या मुळांना ऑस्मोसिस करण्यासाठी जे काही पाणी शोषतात मुळं, जे काही अन्नद्रव्य घेतात ते त्यांच्या ऑस्मोसिस पद्धतीने घेतात, ते त्या मुळांमधून ते ऑस्मोसिस होण्यासाठी हवा लागते, प्रेशर लागतं आणि गॅप लागतो. तर तो सँडमुळे मिळतो आणि क्लेमुळं पाणी धरून ठेवायची क्षमता राहते. त्या तिन्हीचं प्रमाण व्यवस्थित असेल तर आपली माती ही चांगल्या प्रकारे झाडाला सपोर्ट करते. आता झाड लावण्यासाठी आपल्याला खड्डा केवढा घ्यायचा आहे, सगळ्यात महत्वाचं काम हे आहे.
सगळेजण येतात, चला चला आमच्याकडे भरपूर संस्था येतात, झाडं लावायची. काय तुम्ही काय करणार? काय ना, आम्ही येणार, फोटो काढणार, पेत कापणार, जाणार. अरे पण खड्डे कोण खोदणार? एक खड्डा खोदायचा घाम निघतो. तुम्ही बघा, झाड लावायचं म्हटलं तर एक खड्डा खोदायचा तर घाम निघतो. आणि मुंबईत खड्डा खोदायचा म्हणजे फुटपाथच्या कडेने कॉन्क्रीट खोदावं लागतं. आता आमची इथं आहेत, इथं माळी वर्ग आहेत, तर खूप कष्ट पडतात त्याच्यामध्ये. कॉन्क्रीट खोदून, तेवढं खोदून, सिमेंट खोदून खड्डा बनवावा लागतो. तर याची जी साईज आहे, आणि तो खूप महत्त्वाचा आहे. जसं माती महत्त्वाची झाडासाठी, तसंच त्याची जी स्पेस आहे, रूट स्पेस, मुळं वाढण्यासाठी जी जागा आहे ती फार गरजेची. आपल्याला वारंवार पुढे त्याचा अनुभव येईल. तर त्यामुळे हा खड्डा 4 फूट बाय 4 फूट बाय 4 फूट हा पाहिजे. हा सगळ्यात चांगला मोठं झाड आपल्याला वाढणार असेल भविष्यात. 2 फूट बाय 2 फूट ते सुद्धा चालू शकेल, मिडियम साईजचं. आणि प्रश्न आपण नंतर घेऊया. आणि 1.5 फूट बाय 1.5 फूट मिनिमम, किमान एवढं तरी आपल्या ठिकाणी खड्ड्याचं लांबी, रुंदी आणि खोली हवी. तरच त्या मुळांची व्यवस्थित वाढ होईल आणि ते झाड चांगल्या प्रकारे वाढू शकेल. तर प्रॉपर हे पुढचं आहे की झाड लावताना आपण प्रॉपर सीडलिंग जे लावतो आपण, तेव्हा ते रूट कॉलर जी आहे ती त्या खड्ड्याच्या वरच्या लेवलला आली पाहिजे. रूट कॉलर, तो खड्डा बरेच जण इतका खोल खोदतात आणि ते रोप खाली टाकून देतात, डीप खाली टाकतात आणि वरनं माती भरतात. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या खोडाला पण माती लागते, खोड झाकलं जातं आणि रूट कॉलर खाली राहते. तर अशा वेळेला ते झाड वाढायला त्याला अवघड जातं. रूट कॉलर ओपन राहिली पाहिजे. जे द झोन बिटवीन रूट अँड स्टेम, जिथून खोडापासून मुळं फुटतात, ती जागा ही मातीच्या लेवलला राहिली पाहिजे, ग्राउंड लेवलला राहिली पाहिजे. ती खाली गेली नाही पाहिजे डीपमध्ये. नाहीतर मग ती रूट्स खूप डीप गेल्यामुळं त्यांना हवा मिळत नाही, ऑक्सिजन किंवा हवा न मिळाल्यामुळं वरती येतात. मग रूट्स वरती येतात किंवा वरच्या खोडाला मुळं फुटतात. जसं आपण ओटला बनवतो, त्या ओटल्यांमुळं काय होतं, काही कालांतराने खालची मुळं सडतात, मग वरती मुळं येतात. त्यांना हवा पाहिजे असते. वरती येऊन मग तुमचं ते ओटला पण तोडतात ते, आणि ओटला तोडला की मुळं ओपन होतात. तर त्याचं कारण असं की तुमचं जे रूट कॉलर आहे ती जमिनीच्या लेवलला पाहिजे. की रूट कॉलर जिथून मुळं फुटतात खोडाला, तो भाग वरती पाहिजे व्यवस्थित. तो खाली डीप जाता कामा नाही. त्याच्यामध्ये स्टेप 1 काय, चूज अ लोकेशन दॅट गिव्स युअर प्लांट प्लेंटी ऑफ रूम टू ग्रो. हे म्युझिक बंद करता का? अप्सर, म्युझिक बंद करा. चूज अ लोकेशन दॅट गिव्स युअर प्लांट प्लेंटी ऑफ रूम टू ग्रो. म्हणजे हे झाड पुढे मोठं होणार आहे. तुमच्या हातात दिसतं छोटंसं रोपटं, म्हणून तुम्ही तेवढाच खड्डा खोदता, पाराने छोटंसं आपलं होल पाडलं, त्यात ठेवलं की झालं, माती टाकून ओके. तसं चालत नाही. तर पुढे झाड किती मोठं होणार आहे, त्याचे रूट्स किती वाढणार आहेत, याचा विचार करून तो खड्डा घेतला पाहिजे. त्यासाठी तशी जागा शोधा. सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन ऑफ साईट सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर पुढे तुम्हाला दाखवेन की फार विचित्र ठिकाणी लोक झाडं लावतात. बऱ्याच ठिकाणी फ्लॉवर बेडमध्ये झाडं लावतात. ज्या ठिकाणी सोसायटीला बिल्डरने जागा दिली आहे फ्लॉवर्स लावायला, म्हणजे छोटे शिरब्स लावायला, शोभिवंत फुलझाडं लावायला, त्या ठिकाणी ते मोठी झाडं लावून टाकतात, नारळ, आंबा वगैरे. आणि मग त्या जागेत ते झाड वाढल्यानंतर त्याला मुळांना जागा मिळत नाही, ते वाढतात कशी तरी, नंतर त्यांचा तो फ्लॉवर बेड फुटून जातो, नंतर ते झाड पडायला येतं. म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आता ज्यामध्ये सेकंड स्टेप आहे, डिग अ होल ॲज डीप ॲज रूट बॉल अँड ट्वाईस ॲज वाईड. जेवढा रूट बॉल आहे, रूट बॉल म्हणजे काय, जेव्हा आपण झाडाचं एखाद्या रोपट्याचं वरची प्लास्टिक पिशवी काढतो किंवा कवर काढतो, त्यानंतर जो भाग असतो त्याला आपण रूट बॉल म्हणतो. हा जो रूट बॉल आहे हा इंटॅक्ट राहायला पाहिजे. आता त्या कुंडीमध्ये आपण तसा साईज दिसतो, तसाच पिशवीत असेल तर तसा साईज असतो, गोल असतो. तो रूट बॉल बसेल बरोबर तेवढाच लेवलला खड्डा करायचा आहे. तुम्हाला म्हटलं मगाशी तसं, त्याची जी काही कॉलर आहे, जिथून रूट कॉलर सुरू होणार आहे, तो भाग जमिनीच्या लेवलला आला पाहिजे. बरेचदा चूक काय होती, खूप खोल खड्डा बांधतात आणि अत्यंत खूप खाली ते रूट कॉलर जाते आणि परत त्या मुळाला वरती हवा घेण्यासाठी वरती यावं लागतं. एक तर उलटी मुळं येतात, कर्लिंग होतात किंवा वरती मुळं फुटतात आणि ते फार विचित्र होतं झाडाचं. रिमूव्ह युअर प्लांट फ्रॉम इट्स कंटेनर अँड प्लेस इन द होल कीपिंग द टॉप ऑफ द रूट बॉल लेवल विथ सॉईल. सॉईलच्या लेवलला ते ठेवायचं आहे. चित्र तुम्हाला स्पष्ट सांगतं त्या ठिकाणी.
त्याच्यामध्ये असे पण टिप दिली की लुजन अप द रूट्स विथ युअर फिंगर्स बिफोर प्लांटिंग. थोडीफार रूट्स लुजन अप केली तरी चालतील, परंतु रूट बॉल तुटला नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय, बरेचदा तो रूट बॉल काढतानाच फुटतो, त्याच्यामुळे झाड ते नंतर नीट टिकत नाही. तो रूट बॉल इंटॅक्ट राहायला पाहिजे. स्टेप 4, बॅकफिल द होल अमेंडिंग युअर सॉइल विथ कंपोस्ट ऑर पीट मॉस इफ नीडेड. त्याच्यामध्ये मग माती टाकायची, साधारण 50% माती असेल तुमची, आणि बाकीचं तुम्हाला त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तुम्हाला ते कंपोस्ट, एक तर वर्मी कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं फार्म यार्ड मॅन्युअर किंवा चांगलं कुजलेलं शेणखत ते त्यामध्ये एकत्र केलं पाहिजे. त्यानंतर कोकोपीट किंवा लीफ मोल्ड म्हणजे कुजलेला पालापाचोळा त्यामध्ये ॲड करायला पाहिजे. आणि मग ते मिश्रण तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून एक लेवल करून तो खड्डा पूर्ण भरून घ्यायचा आहे. त्यानंतर स्टेप 5 आहे जेंटली टॅम्प डाऊन द सॉइल टू रिमूव्ह एअर पॉकेट्स. पायाने दाब देऊन त्यातले एअर पॉकेट्स काढायचे, जास्त जोरातही दाबायचं नाही, परंतु एअर पॉकेट्स राहू द्यायचे नाहीत. त्यानंतर स्टेप 6, वॉटर वेल अँड ॲड अ लेअर ऑफ मल्च अराउंड द प्लांटिंग एरिया 3 इंचेस अवे फ्रॉम द ट्रंक. मल्चिंग करू शकता तुम्ही साईडनी, वेगवेगळ्या प्रकारचं मल्चिंग असू शकतं. तुमचा वाळलेला कुजलेला पालापाचोळा असेल तर चांगलं मल्चचं काम करतं. काही ठिकाणी वूड चिप्स टाकतात, काही ठिकाणी इतर गोष्टी टाकतात. तर ते वरच्या लेवलला तुम्ही टाकू शकता, कारण की हळूहळू ती माती काही दिवसांनी खाली बसणार आहे आणि परत त्याची जागा तो मल्च घेतो आणि त्याला न्यूट्रिएंट्स मिळत राहतात. त्या मातीमध्ये काय काय मिक्सचर पाहिजे, आपण जसं पॉटिंग मिक्सचर म्हणतो तसं हे पिटिंग मिक्सचर म्हणून पीठमध्ये काय काय भरायचे. गुड सॉईल, चांगली सॉईल 50%. आम्ही शक्यतो आरेची म्हणजे रेड हिल अर्थ म्हणतो, लाल सॉईल वापरतो, माती वापरतो आम्ही. 50%. वेल डिकॉम्पोज कंपोस्ट 25% त्याच्यामध्ये पाहिजे. आणि रिव्हर्स सँड 15%. मी मगाशी म्हणलं की त्याचं ड्रेनेज कॅपॅसिटी चांगली राहावी म्हणून बारीक वाळू त्या ठिकाणी आपण मिक्स करायला पाहिजे, की जेणेकरून क्ले सॉईल घट्ट होऊन त्याचं ड्रेनेज बंद होऊ नये. त्याचं मिक्सचर त्याचं करायचं. लीफ मोल्ड किंवा कोकोपीट 10%. लीफ मोल्ड म्हणजे कुजलेला पालापाचोळा, आपल्या सोसायटीत भरपूर पडलेला असतो, तो कुजलेला पालापाचोळा जरा चुरगाळून त्याच्यामध्ये टाकू शकता, की जेणेकरून त्या ठिकाणी एअर पॉकेट्स, एअर त्या मातीमध्ये बऱ्यापैकी आत येऊ शकते, बाहेर जाऊ शकते, म्हणजे चांगल्या प्रकारचं पोरस सॉईल तयार होईल. नीम केक 500 ग्रॅम. त्याचा उपयोग काय की त्याला जर इतर काही टर्माइट किंवा तुमचं वाळवी किंवा इतर कीड लागू नये म्हणून नीमकेक हे रिपेलेंट म्हणून त्या ठिकाणी काम करतं. कडुलिंबाचं नीमकेक मिळू शकतो. सिंगल सुपर फॉस्फेट SSP 100 ग्रॅम. SSP तुम्हाला मुळांच्या वाढीला पोषक ठरतं, जी काही रूट ग्रोथ होणार ती चांगली ते SSP होते. त्यानंतर सगळ्यांना माहिती आपण स्टेकिंग करतो, सपोर्ट देतो. तर रोपाला सपोर्ट आपण देतो त्या ठिकाणी, की बांबूचा सपोर्ट देऊ शकता किंवा काठी सपोर्ट देऊ शकता त्याला बांधून त्या ठिकाणी. स्टेकिंग इज डन टू प्रोटेक्ट द ट्री फ्रॉम बेंडिंग अँड टॉपलिंग ड्यू टू विंड. वाऱ्याने, जोरदार वाऱ्याने ते झाड पडू नये म्हणून आपण बांबूचा किंवा सपोर्ट देतो. पण तो पण इतका घट्ट नाही बांधला पाहिजे की ते झाड उपटून त्या बांबूला लटकून राहतं, किंवा बरेचदा जी काठी लावली आहे ती उगवते आणि लावलेलं झाड मरतं, तर त्यामुळे ती काळजी घ्यायची. द टेकिंग दस हेल्प्स इन हेल्पिंग द ट्री सॅपलिंग टू होल्ड व्हर्टिकली अचीव डिझायर्ड फॉर्म. त्याला डिझायर्ड फॉर्म स्ट्रेट वाढण्यासाठी त्या सपोर्टचा उपयोग होतो. वॉटरिंग मस्ट बी डन एव्हरी 3rd डे फॉर यंग प्लांट. जर 3 दिवसांनी पाणी घालायचे. पाऊस पडताना नका, भरपूर पाऊस पडताना. बरेच जण वृक्ष लागवड करतात आणि नेहमीची पद्धत झारी आणलेली असते, छत्र्या घेऊन उभे असतात, पाणी घालतात, फोटो काढतात, वरती पाऊस पडतोय, खाली झारीने पाणी घालतात. तर पावसाळ्यात पाण्याची गरज नाही, उलटं पाणी कमीच पाहिजे त्या ठिकाणी. जेव्हा पाणी नसेल, जेव्हा ड्राय स्पेल असेल त्यावेळेला तुम्ही दर 3 दिवसाला पाणी घालायला पाहिजे. सरफेस सॉइल शुड बी कल्टिवेटेड रेग्युलरली टू ओपन अप द सॉइल सो दॅट प्रॉपर एरेशन इन द सॉइल टेक्स प्लेस. वरती जे आपण जसं कुंडीमध्ये आपण वर माती हलवतो तसं त्या ठिकाणी सुद्धा माती घट्ट होत असते, ती हलवायची खुरपीने किंवा तुमच्या इतर हत्यारांनी, जेणेकरून सॉइल एरेशन किंवा पोरोसिटी कंटिन्यू राहील. आता हे तिसरं आहे ते, याच्यामध्ये ट्री गार्ड्स आपण म्हणतो. ह्या लाईट बंद केल्या तरी चालतील. सर कॅमेरा, या लाईट्स बंद केल्या तरी चालतील. हे समोर तुम्हाला स्पष्ट दिसतंय हे? पण किती चालेल क्लॅरिटीसाठी पुढच्या समोरच्या लाईट बंद केल्या चालतील अशा.
मी नाही दिसलं तरी चालेल. येस. वेगवेगळ्या प्रकारचे ट्री गार्ड्स आपण वापरतो. जनरल तुम्ही बघितलं असेल लोखंडी ट्री गार्ड्स, शेळ्या मेंढ्यांनी खाऊ नये म्हणून. दुसरा लाकडी पण वापरू शकतो आपण, स्वस्त पर्याय चांगल्या प्रकारचा आहे, बांबूपासून बनतो तो. आणि काही ठिकाणी हे मुव्हेबल आहेत की जे हलवतात, तिकडे तुम्ही नेतात की काही तुमचं ते काम झालं की परत तुम्ही दुसऱ्या घराला जाऊ शकता. तसे प्रकारचे ट्री गार्ड्स आहेत. तर ते महत्त्वाचे आहेत कारण ते आयडेंटिफाय होतं त्या ठिकाणी. मुंबईत ट्री गार्ड नाही लावले तर तिथे लगेच एक ठेला बसतो, भाजीवाला बसतो किंवा मंदिर बसतो. आम्हाला ती काळजी घ्यावी लागते. ते लगेच मुंबईत जागा फार महत्त्वाची आहे, त्यासाठी मारामारी चालू असते. एक तर दुकानासमोर कोणी खड्डा खोदू देत नाही, झाड लावू देत नाही, त्याचं विजिबिलिटी जाईल म्हणून. मग त्याला प्रेमाने सांगून तुला कुठलं झाड आवडतं, कुठलं लावायचं, एवढंच वाढेल ते, छान फुलं येतील असं सांगून ते लावावं लागतं. नाही तर परत ते पुढच्या आठवड्यात दिसत नाही. तर ते कोऑपरेशन खूप महत्त्वाचं आहे. सिलेक्शन ऑफ ट्री स्पेसिस. आता कुठल्या प्रकारची झाडं आपण लावायला पाहिजे, कोणकोण त्याच्यामध्ये सिलेक्शन कसं करता येईल. एक ते हॅबिट, ग्रोथ हॅबिट, म्हणजे ते किती वाढणार आहे भविष्यात, त्याची कॅनोपी कशा प्रकारे वाढते त्याचं आपल्याला माहिती पाहिजे. नाही तर आज एक लावलं दुसरं शहर हे काय मोठं झालं ते कसं काय कोणी लावलं होतं म्हणून. त्याचं कलर, फुलांचा कलर आपल्याला महत्त्वाचं काय, फ्लॉवर कलर इम्पॉर्टंट असतो. सीझन ऑफ फ्लॉवरिंग, कोणत्या सीझनवर फ्लॉवर होतं. नंतर फॉर्म, नंतर रेट ऑफ ग्रोथ, त्याची वाढ किती वेगानं होते. फ्लॉवर कलरमध्ये तुम्हाला व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या. व्हाईट कलरची फुलं पाहिजे असेल तर अल्स्टोनिया आहे, पेसिया आहे, मंगोलिया आहे, मिलिंगटोनिया हॉर्टन्सिस सगळ्यांना माहिती आहे, ते बुधचं झाड. प्लुमेरिया आहे. येलो कलरमध्ये कॅसिया फिस्टुला अमलतास आपण म्हणतो, पहाव्याचं झाड, ते सुंदर आहे. बहुनिया टोमॅटोसा आहे, साराका इंडिका, पेल्टोफरम. टबेबियामधली सुद्धा स्पेक्टाबिलिस ही येलो कलरची फ्लॉवर देते. रेड कलरची फ्लॉवर्स पाहिजे असतील तर बॉम्बेक्स सिबा, ॲब्रेटिशिया नोबिलिस, कॅसिया मार्जिंटेना. स्कारलेटमध्ये बॅरिंगटोनिया आहे, कॅसिया पॉर्निका आहे. पर्पलमध्ये लँजेस्ट्रोमी आहे. लँजेस्ट्रोमी आपला जे आपलं हे म्हणतो आपण ताहमन, आपला राज्य वृक्ष असं म्हणतो आपण त्याला, तर तो त्या कलरचा पर्पल कलरचे फ्लॉवर्स देतो. बहुनिया पर्पुरिया आहे, मेलियाचा डिरेक्ट आहे, पचेरी आहे, ती पर्पल कलरची फ्लॉवर्स देतात. ऑरेंज कलर, रेड, क्रिम्सन, स्कारलेट, तशा प्रकारचे फ्लॉवरिंग पाहिजे असेल तर ब्युटिया मोनोस्पर्मा आहे, कॉल्विया रेसिमोस आहे, अशी बरीच अवघड नावाची झाडं आहेत. त्यानंतर ब्ल्यू, माऊ आणि व्हायलेट. आता माऊ कलर मला आता कळला नाही, पण महिलांना माहिती असेल. आम्हाला फक्त मांजर माहिती आहे माऊ करणारी. त्यामध्ये जॅकरांडा, ग्वासियम, मेलिनिया, सोलॅनम हे ब्ल्यू कलर देणारे आहेत. ग्रीनिश येलोमध्ये मोनोडोरा, सिझल्पिनिया आहे. क्रीमी व्हाईट येलो कलर देणारे मायकेला चंपका आहेत, मधुका इंडिका आहे, मंगोलिया आहे, टर्मिनेला अर्जुना आहे. तसे वेगवेगळ्या कलरची फुलं देणारी झाडं. आपल्याला कुठलं फुल आवडतं, कुठलं पाहिजे, तर तशा प्रकारचं झाड आपण लावलं. आता आपण लावतो एक झाड, त्याला वेगळ्या कलरचं फुल येतं, कधी कधी झाडाला फुलच येत नाही. तर अशा प्रकारचं आपण त्यामध्ये निवड करू शकतो. आता इथं बघितलं तर अल्स्टोनिया आपली 7वीचं झाड आहे, तर त्याला व्हाईट कलरचे फ्लॉवर्स येतात, सुंदर त्याच्यामध्ये फुलतं ते. फक्त याच्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रडिक्शन आहे की ज्यांना अस्थमा दमाचा त्रास आहे त्यांना त्याचं थोडीशी ॲलर्जी होते त्या ठिकाणी. परंतु हे आयुर्वेदामध्ये खूप उत्तम झाड आहे, त्याचा खूप वापर केला जातो. त्याचा चिकाचा वापर जो आहे खोडाच्या सालीचा डायबिटीसमध्ये केला जातो. तर हे झाड आयुर्वेदिकदृष्ट्या उत्तम आहे. अमलतास, बहावा, कॅशिया फिस्टुला, त्याचं पण खूप छान झुपके येतात, फुलांचे, पिवळ्या फुलांचे लोंबतात आणि खूप पूर्ण पानगळ होते आणि सर्व झाड आपल्याला पिवळं धम्मक दिसतं. याचाही बियांचा उपयोग आयुर्वेदामध्ये करतात. बॉम्बेक्स सिबा, काटेसावर सगळ्यांना माहिती आहे. तसे तर खूप सुंदर कलरफुल आपल्याला त्या ठिकाणी सोसायटीमध्ये झाड दिसतं. त्याच्यावरती वेगळे पक्षी पण येतात. बहुनिया पर्पुरिया, कचनार किंवा कांचन, ज्याची पानं आपल्याला आपटा म्हणून विकली जातात, ते कचनार, त्याचे पण फ्लॉवर्स खूप सुंदर असतात आणि याची झाडाची उंची पण जास्त नसते. गार्डनमध्ये लावण्यासारखं छान झाड आहे. कॉर्डिया, याचे ब्राईट कलर असतो, तोही सुंदर दिसतो आणि त्याचा शेपही छान असतो झाडाच्या. जॅकारांडा सुंदर, त्याला ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स येतात, परंतु थोडंसं आपले दुर्दैव आपल्या येते की मुंबईमध्ये फुलत नाहीत ती,
साऊथ इंडियामध्ये त्याला खूप सुंदर फुलं येतो असं टाईप. हे टबेबिया रोजिया सगळ्यांनी त्याचे रील्स पाहिल्यात आपल्या विक्रोळी रोडच्या. पूर्ण म्हणजे टबेबिया रोजिया ज्याला बसंत राणी म्हणतो आपण, स्प्रिंगमध्ये फुलतंय, खूप छान फुलोरा येतो. ते बीएमसीने लावलेत का? ते त्या ठिकाणी बीएमसी नाही, गोदरेजने लावले. गोदरेजने. ते शेवटी घेऊ डिस्कशन आपण. आता लावतो आपण, लगेच कापायला नको. सीझन ऑफ ब्लूमिंग. आता ब्लूमिंग कुठल्या कुठल्या प्रकारे कधी होतं ते आपल्याला माहिती पाहिजे. एव्हर ब्लूमिंग म्हणजे वर्षभर किंवा बराच काळ त्याला फ्लॉवरिंग येतं. तर त्याच्यातलं तुम्ही जर मायमोसॉप्स एलेंगी म्हणजे बकुळ लावलं तर त्याला कंटिन्यू फुलं येतात. सुंदर सुगंध, मंद सुगंध देणारा त्याची सडा पडतो, बकुळ आहे. तशा प्रकारची प्लुमेरिया ॲक्युमिनाटा आहे, थेस्पेपिया पॉप्युलिना आहे. विंटर ब्लूमिंग हिवाळ्यामध्ये फुलणारी झाडं आहे, ते बहुनिया पर्पुरिया आहे, ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. ह्याची मराठीतलं नाव नंतर मी देईन तुम्हाला. स्प्रिंग ब्लूमिंग आहे, त्याचे टबेबिया आहे. स्प्रिंगमध्ये आपण म्हणतो तो जो आपला आपण ज्याला चेरी ब्लॉसम म्हणतो तो आत्ता सध्या. अमरेस्टिया नोबिलिस आहे, बॉम्बेक्स सिबा आहे, जॅकारांडा, साराका इंडिका, स्पॅथोडिया, तो सुद्धा आत्ता फुलतो स्प्रिंगमध्ये. मॅक्झिमम मुंबईमधली झाडं स्प्रिंगमध्ये आत्ता तुम्हाला सगळीकडे फ्लॉवरिंग दिसेल मोठ्या प्रमाणात. समर ब्लूमिंग त्याच्यामध्ये एरिथ्रिना इंडिका, कॅसिया, जॅकारांडा, लँजिस्ट्रोमिया मागाशी म्हणलं तसं तामन, ते तुम्हाला समरमध्ये ब्लूमिंग होईल. रेनी सीझनमध्ये पावसाळ्यात ब्लूमिंग होणारं प्लुमेरिया अल्बा, आपला चाफा असतो तो. अँथोसेफलस कदंबाची फुलं. बॅरेंगटोनिया आहे, कॅसिया मॅरेंजेटिना, प्लुमेरिया रुब्रा आणि कोविलिया रेसिमोजा. अशी वेगवेगळ्या सीझनमध्ये फ्लॉवरिंग होणारी झाडं तुम्ही तसा अभ्यास करून सगळ्या सीझनची 2-2, 3-3 झाडं लावली तर तुम्हाला सोसायटीमध्ये वर्षभर फ्लॉवरिंग आढळून येईल. आता झाडाची साईज कशा प्रकारची लावली पाहिजे, तर ते कुठलं झाड सिलेक्ट केलं पाहिजे, आपल्या इथे जागा किती आहे आणि किती प्रमाणात आपण झाड वाढवू शकतो, सहन करू शकतो, ते महत्त्वाचं आहे. की जेणेकरून पार्किंगला प्रॉब्लेम होणार नाही किंवा येण्या जाण्याच्या रस्त्याला प्रॉब्लेम होणार नाही. त्यामध्ये ड्वार्फ ट्रीज, लहान जी झाडं आहेत ती 3 ते 5 मीटर टॉल वाढतात. ती अल्बिझिया लिबेके, बिसांता बिक्सा ओरेलिना आहे, ब्राउनेरा ग्रँडिस, कॉर्डिया आहे. प्लुमेरिया रुब्रा हा चाफा सगळीकडे आपण लावतो नॉर्मल याच्यामध्ये. मिडियम साईजचे 6 ते 10 मीटर टॉल सिझाल्पिनिया, लँजिस्ट्रोमिया, मिलिया, प्लुमेरिया ॲक्युमिनाटा, साराका इंडिका, टबेबियामधले काही स्पेसिस त्या वाढतात तेवढ्या. टॉल ट्रीज ही खूप उंच वाढणारी झाड आहेत प्रचंड, मोर दॅन 110 मीटर. त्यामध्ये पेल्टोफोरम आपण जे बघतो सगळा सोन मोहर जो सगळ्या मुंबईमध्ये तुम्हाला रोडनी दिसतो, चांगल्यापैकी अडॅप्ट झालेला आहे. त्याला चांगल्यापैकी पिवळी फुले येतात, तो पेल्टोफोरम. सर ही नावं का दिली जातात? कारण ही आम्हाला नंतरही कळणार नाही. देतो त्याची पण तुम्हाला आम्हाला त्याची सवय झाली आहे आणि एक वर्गीकरण त्याचं व्यवस्थित आहे, त्याची मराठीमध्ये आपण करून देऊ तुम्हाला. कारण हे काहीच सगळं बाउन्सरच आहे. याच्यामध्ये काय माहिती का, स्पेसिस चुकली ना तर तुमच्या फुलाचा कलर बदलणार आहे. म्हणून सायंटिफिक नाव सुद्धा महत्वाचं आहे. त्या प्रत्येक स्पेसिस वाईज, आता टबेबियाचे स्पेसिस 3-4 स्पेसिस आहेत, प्रत्येक स्पेसिसचा कलर वेगळा आहे, तो त्याच्यामध्ये फरक पडतो. तो जायंट ट्रीज आहेत, मोठी झाडं, फायकस बेंगालेसिस आपल्याला माहिती आहे, वड मोठ्याच्या मोठ्या वाढतो. बॉम्बेक्स सिबा, कॉल्विलिया रेसिमोजा आणि रेंट्री खूप प्रचंड मोठी झाडं वाढणारी आहेत. तर अशी झाडं आपल्या एरियामध्ये किती जागा आहे, त्याला वाढीला किती वाव आहे, त्यानुसार ती लावली पाहिजेत. आता दरवर्षी ट्री प्लांटेशन मोहीम चालते. वृक्ष लागवड करायची म्हटलं कोणी आलं की आम्हाला भीती वाटते, झाडं लावायची कुठं. खरं पाहिलं तर मुंबईत खूप झाडं लावली गेली आहेत. दरवर्षी आपण झाडं लावतो. मुंबई महानगरपालिका आणि मुंबईतले वृक्षप्रेमी राखे खूप मोठ्या प्रमाणात झाडं लावतात. पूर्वी जे नॉर्मल डिस्टन्स पाहिलं तर 2 झाडामधलं 10 फूट 12 फूट ते लावलं जात होतं. आता त्या 10-12 फुटाच्या मध्ये एक झाड लावलंय, परत त्याच्या पुढे त्याच्यामध्ये झाड लावलंय, तिसरं त्याच्यामध्ये झाड लावलंय. आणि आता असं प्रॉब्लेम झाला की झाड लावायचं कुठं, हा बऱ्याच ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. आणि मोठे प्लॉट्स, ओपन प्लॉट्समध्ये सुद्धा जे गार्डन्स होते त्यामध्ये सुद्धा पूर्ण आवश्यक झाडांची वृक्ष लागवड झालेली आहे. त्यामुळे आता जे मोठे प्रोजेक्ट येतात त्यांना त्या झाडं कापण्याच्या बदल्यात जी झाडं लावायची ती लावायला जागा नाही. त्यांना मुंबईच्या बाहेर झाडं लावायला लागतील काय अशी वेळात आलेली. तर त्यामुळे आता झाडं जी आहेत ती वाचवणं महत्त्वाची आहे. त्यात आणखी लहान झाडं जी आपल्याला सायझेबल आहेत आणि जी आपल्याला मॅनेज करता येईल अशा प्रकारची झाडं आपण निवडली पाहिजेत. आता ग्रोथ हॅबिट आहेत, कॅनॉपी शेप्स, ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे शेप्स असतात झाडाची.
राऊंड शेप झाडं असतात, काही काही स्प्रेडिंग असतात, खूप मोठा स्प्रेड होत असतो त्याचा, आपल्याला माहिती पाहिजे. पिरॅमिडल असतात, काही ओव्हल असतात, काहींचा शेप कोनिकल असतो, काहींचा वेज शेप म्हणजे आपला फ्लॉवर पॉट सारखा असतो, काही कॉलमनर असतात, काही ओपन असतात, विपिंग टाईप असतो, काही ट्रुपिंग विपिंग टाईप, काही इरेग्युलर शेप असतात आणि पाम ट्रीज वेगवेगळ्या प्रकारचे आपण होतो, नारळ किंवा इतर पाम्स त्याच्यामध्ये येतात. तर हा शेप सुद्धा लक्षात घेऊन आपण ते झाड लावलं पाहिजे. त्याचं ठिकाण, त्याचं लोकेशन कुठं असेल, त्याच्या फांद्या खिडकीत नाही गेला पाहिजे, त्याचा दुसरी त्रास झाला पाहिजे, किंवा हे खूप उंच वाढणार, सरळ वाढणार आहे, तर याची आपण माहिती घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये ओव्हल शेप आहे, तो फ्रेम किंवा स्क्रीन करायला उपयोगी पडतात. ते एखादं कंटिन्यू तुम्हाला त्याच्या प्रकारचं एक स्क्रीनिंग होतं, इफेक्ट मिळतो, किंवा पूर्ण गार्डनला चारी बाजून तुम्हाला त्याचा शेप, एक फ्रेम मिळते त्या झाडाचं होल शेप. त्याच्यामध्ये पॉप्युलस अल्बा आहेत, अल्बिसी आहे, ब्युटिया पेंडाला आहेत, कॅशिया फिस्टुला आहेत. त्यानंतर वेज शेप म्हणजे फ्लॉवर पॉट सारखा शेप असतो तो दे कॅन बी यूज अबाउट द लार्ज श्रब्स ऑर स्मॉल ट्रीज. श्रबच्या साईडला तुम्ही लावू शकता. त्यामध्ये मिलिया ॲजा डिरेक्टा आहे, प्लुमेरिया अल्बा आहे, सॅराका इंडिका आहे, परत सीता अशोक सुद्धा तसा प्रकार दिसतो, शेप आपल्याला मिळतो. पिरॅमिडल शेप आहेत, त्यामध्ये पायनस, तुझा कॉम्पॅक्टा, स्टर्क्युलिया फोइटिडा, पॉलिअल्थिया लॉन्जिफिला. राऊंड शेपचे आहेत ते तुम्हाला लॉनमध्ये लावता येतात, गार्डनच्या आतमध्ये. प्लुमेरिया अल्बा आपला चाफा रेग्युलर आहे तो. मायमोसे इलंगी जे आपलं बकुळ आहे, मोरस रुब्रा. कॉलमनर शेप आहे, ते फ्रेम म्हणून वापर करता येतो, स्ट्रक्चर लँडस्केपचं चारी बाजून तुम्हाला कव्हर करता येतं कसं. ज्युनिपर्स आहेत, त्याच्यामध्ये ब्युटिया पेंडुला, इक्युलिप्टस आहे, पॅलिअल्थिया पेंडुला आहे. विपिंग टाईप फोकल पॉईंट म्हणून वापरता येतं, वेगवेगळ्या प्रकारचं झाड दिसतं, जसं पुत्रंजीवा आहे, टिकोमेलिया आहे. राऊंड टू स्प्रेडिंग शेप त्याच्यामध्ये झाडं आहेत ती, दे कॅन क्रिएट अ ग्रूव इफेक्ट. दलबर्जिया सिसू, फायकस ग्लोमेरेटा, हेस्पेप्सिया पॉप्युलेना. त्यानंतर फॅन शेपमध्ये आहेत ते, फोकल पॉईंट म्हणून वापरू शकता, सायकस, बोरेसस, ऑर्डॅक्सोरिगिया. अशी वेगवेगळी झाडं आहेत. सगळ्यांना एकदम असं वाटत असेल कुठले लोक हे सर बरोबर आहे, मंगळावरून आलेले दिसत आहेत, रेफरन्सच कळत नाहीये आताच्या डेटला. तर त्याच्यामध्ये आपण तरी तुम्हाला त्याची सायंटिफिक नेम सुद्धा काढावर गेली पाहिजेत सर आणि माहिती पाहिजे. त्याचं तुम्हाला लिस्ट देणार आहोत. आता एक्झाम्पल गेलं, आता तुम्ही जसं सांगता की तो वाश शेप आम्हाला कळणारच नाही. आता हे आता कळलं, कळेल. आता फोटो फोटो पण दाखवतो. ते पुढे कोणती झाडं या शेपची आहेत ती नाही कळली ना. येस कळेल की थांबा. पॉप्युलस ओव्हल शेप, हे पॉप्युलस ओव्हल शेप झाड आहे. ओव्हल शेप तसा आहे. सीता अशोक जसं म्हटलं मग अशी वेज शेप, फ्लॉवर पॉट सारखं ते येतं सीता अशोक, वेज शेप सारखं छान असतो तो. तुझ्या कॉम्पॅक्ट आहे तो, पिरॅमिडल शेप असतं, सुंदर दिसतं त्या ठिकाणी. तुम्हाला ते गार्डनची पूर्ण पेरीफेरी तुम्हाला लावता येऊ शकते, त्याने बॉर्डर तयार होते. बकुळ आहे, राऊंड शेप आहे, खूप मोठं वाढतं, तो ते शेप सुंदर असतो, राऊंड शेपनेच वाढत जातं. बकुळ खूप स्लो वाढतं, सावकाश वाढतं, परंतु जेव्हा लावल्यापासून ते शेप राऊंड शेपच असतो त्याचा, त्यामुळे ते सुंदर दिसतं बकुळ कुठेही. अशोक आहे, तो कॉलमनर शेप वाढतो, सरळ. पुत्रंजीवा आहे, विपिंग टाईप एक वेगळ्या प्रकारचं. सायकस हे फॅन शेप आहे, तुम्हाला गार्डनच्या सेंटरला ते लावू शकता अट्रॅक्टिव्ह म्हणून. हे शेप झाले. आता ह्या पण अशा लिस्ट आहेत. आता ह्या सगळ्या लिस्टची मी तुम्हाला नावच नाही, परत तुम्हाला तेच वाटेल की नाव डोक्यावरून जात आहेत, तर जस्ट तुम्हाला ती लिस्ट शेअर करणार आहे. सेंटर्ड फ्लॉवरची लिस्ट आहे. विंड रेजिस्टंट झाडं आहेत की ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपल्या समुद्रकिनारी खारवार खूप वेगाने येत असतं आणि त्याच्यामुळं नुकसान होत असतं गार्डनचं, तर तशा प्रकारे झाडं लावू शकतात. सॉल्ट रेजिस्टंट आहेत, समुद्रकिनाऱ्यात सॉल्ट रेजिस्टंट झाडं लावली पाहिजेत. दुसरी झाडं असतात ती करपून जातात, जगत नाहीत त्या ठिकाणी. ड्रॉट रेजिस्टंट जिथं खूपच कमी पाणी आहे त्या ठिकाणी लावू शकता. वेटलँड ट्रीज जिथं खूप पाणी साठतंय, वॉटर लॉगिंग आहे, अशा ठिकाणी लावायची झाडं आहेत ती. आणि फास्ट ग्रोईंग तेज की तुम्हाला लगेच इम्पॅक्ट पाहिजे, वेगाने झाडं वाढली पाहिजे, ती पोंगामियासारखी झाडं त्या ठिकाणी लावू शकता. ही शेड लविंग आहेत, शेड गिवर्स आहेत, जी तुम्हाला सावली देतात, जी डस्ट आणि स्मोकला टॉलरंट करतात, ती झाडं आता महत्त्वाची आहेत. ती ॲकेशिया अरिकुलिफॉर्मिस, ऑल्स्टोनिया, ब्युटिया मोनोस्पोरा, फायकस बेंजामिना, की जे डस्ट आत्ताच्या प्रदूषणामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची आहेत, तर ती डस्ट अडवतील, स्मोक शोषून घेतील, तर ती उपयुक्त ठरतील त्या ठिकाणी. नॉईज रिडक्शन सुद्धा गरजेचं आहे. खूप आवाज प्रदूषण होत असतं, त्यामध्ये टर्मेला अर्जुन आहे, ऑल्स्टोना स्कोलॉर्सिस आहेत. याच्यामध्ये नॉईज रिडक्शन आणि तुमचा जो डस्ट पोल्युशन आहे, अशा ठिकाणी मोठ्या पाण्याची झाडं असतील तर ते उपयोगी पडतात. जेवढा लीफ एरिया मोठा असेल तेवढं ते डस्ट तुमचं अडवलं जातं त्या ठिकाणी.
बॅरियर्स म्हणून जे झाडं लावले जातात त्यामध्ये कॅज्युरिन आहे, ग्रॅव्हली आहे, तर फायकस बेंजामिन आहे, की जे तुम्हाला एखादी लाईन किंवा एखादं झाकायचं असेल एखादी बाजू तर त्या ठिकाणी तुम्ही ते लावू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा हा रेग्युलर की आम्हाला सोसायटीमध्ये भरपूर पावसाळ्यात खूप कॉल येतात, झाड पडलं, फांदी पडली, झाड पडलं, फांदी पडली. मुंबईत लोक फांदी पडली तरी त्याला झाड पडलं म्हणतात. मला कळतच नाही की झाड पडलं बघितलं तर छोटीशी फांदी पडलेली असते, एखादी फांदी पडलेली असते. आय डोंट नो ती काय टर्मिनॉलॉजी तशी झालेली आहे. तर त्याच्यामध्ये झाडं का पडतात त्याच्याविषयी आपण एक घेऊया. त्याच्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये झाड पडून महागड्या गाड्या खराब होतात, आपल्या शेड तुटते किंवा एखाद्या वेळी दुर्दैवी अपघात सुद्धा होऊ शकतो. तर त्यामध्ये कारण काय असतं, तर हेवी लोड ऑफ ट्री कॅनॉपी, खूप मोठं झाड वाढले, बरेच दिवस त्याची छाटणीच केलेली नाही आहे, की छाटणीचा खर्च खूप असतो का असं वाटतं, किंवा बघू करून ते लांबच जातं, परवानगी मागायची, अर्ज करायचा तर वेळ जातो, कदाचित कंटाळा केला जातो किंवा कोणाची जुळत नसतं. तर ते खूप झाड मोठं वाढतं आणि ते अचानक जोरदार पावसामध्ये उन्मळून पडतं. इम्बॅलन्स ऑफ कॅनॉपी, एका बाजूला झुकलेलं झाड असतं, एका दिशेने झुकलेलं असतं, एका साईडने खिडकीत तिकडच्या फांद्या कापल्या जातात आणि दुसऱ्या साईडच्या फांद्या खूप वाढतात, लांब वाढतात आणि ते झुकतं झाड, अशी झाडं पडतात. रूट झोन डिस्टर्बन्स, कट ऑर इम्बॅलन्स. रूट झोनमध्ये खाली काहीतरी पेवर ब्लॉक टाकलेत, काहीतरी पार्किंगसाठी खोदाखोदी केली आहे, वायरिंग केले, केबलिंग केले, पाण्याचे पाईप टाकलेत, लाईटिंग केले नवीन काहीतरी, त्या खोदाखोदीमध्ये रूट झोन डिस्टर्ब झालेला आहे, मुळं कापली गेलेली आहेत एका साईडची, तर ते झाड पडतं. तर त्या ठिकाणी काळजी घ्यायची ते मुळांची. विकनेस ड्यू टू डिके, हॉलोनेस, डिसीज. बऱ्याच झाडांना डिके, कूज लागलेली असते, एक तर मूळकूज असते किंवा खोडकूज असते, हॉलोनेस असतो, पोकळ झालेले असतात आतमध्ये, किंवा एखादा रोग पडलेला असतो. तर ती झाडंसुद्धा आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजेत वेळेस, त्यामुळे पुढचा धोका टाळता येईल. हेवी रेन ड्रॉपलेट्स इन्क्रीज कॅनॉपी लोड. पावसाळ्यात झाडं का पडतात, इतर वेळी का पडत नाहीत, तर पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो त्याचे जे थेंब असतात ते पानांवरती राहतात, त्याचा लोड खूप वाढतो आणि तो लोड वाढून ते झाड जर व्यवस्थित आधी ट्रिम केलं नसेल, आधी ती छाटणी झाली नसेल तर ते पडतं. रूट लुजन ड्यू टू सॉईल सॅच्युरेशन रेन्स. पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पाणी साठतं, बराच काळ पाणी साठून राहतं आणि मुळाजवळची माती जी असते ती लूज होते, त्यामुळे मुळं लूज होतात आणि त्यानुसार झाड पडतं. हाय विंड स्पीड. इथं जे समुद्र किनाऱ्याजवळ जे आहेत झाडं किंवा जे रस्ते किंवा सोसायट्या, त्या ठिकाणी विंड स्पीड एवढा असतो, एक 2 मिनिटामध्ये वारा वाहतो, एवढ्या वेगाने येतो, आत घुसतो, पूर्ण झाडं खाली सपाट करून जातं, पडून जातं. तर तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जिथं खूप मोठ्या वेगाने वारं वाहतंय अशा ठिकाणचा आपला मागचा इतिहास आहे, अशा ठिकाणी झाडांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तिथं वृक्ष छाटणी वेळेवर करणं गरजेचं आहे. एज फॅक्टर, ओल्ड ट्रीज विथ पुअर स्ट्रेंथ. खूप जुन झाडं झालेले. आता आपल्या अर्बन ट्री कायद्यानुसार आपल्याला कुठले झाड कापता येत नाही, त्यामुळे झाडं खूप वर्ष वाढतात. ती जून झाली तरी तशीच ती टिकवली जातात. ते झाड तसंच टिकतं आणि त्यानंतर त्याला वेगळे रोग लागतात किंवा त्याची जी क्षमता असते, जी त्याची तग धरून क्षमते, अशी झाडं बऱ्याचदा पडतात. तर ह्या प्रकारचं ऑब्झर्वेशन सोसायटीमधलं आपण करायला पाहिजे. ब्रांच फेल्युअर. फांद्या का पडतात, बऱ्याचदा झाड पडत नाही, फांदी पडते. फांदी तर कॉमन आहे, सगळी फांदी पडते. तर आपल्याला रस्त्याने जातात त्यांना सुद्धा अचानक पुढे फांदी पडते. त्याचं कारण काय आहे, तर हेवी लोड ऑफ ब्रांच, त्याच्यावर खूप लोड वाढलेला आहे. डिके, डिसेस झाले, हॉलो ब्रांच आहे, ती पोकळ झालेली आहे. मोठी ब्रांच आहे खूप, बऱ्याचदा झाडाच्या खोडापेक्षा त्याचा लोड जास्त असतो. एक्सेस इलॉंगेटेड ब्रांच, मगाशी म्हटलं ते एका साईडनंच वृक्ष छाटणी केल्यामुळे दुसऱ्या साईडला झाड फांद्या वाढतात. हाय विंड स्पीड, हेवी रेन्स. ब्रांच विथ वीक अटॅचमेंट, त्याचं अटॅचमेंट जे आहे ते वीक आहे, आपण पुढे बघणार कुठलं अटॅचमेंट. डिकेड पॉईंट ऑफ ब्रांच अटॅचमेंट, जिथं ब्रांच अटॅचमेंट होतं तिथेच कुजलेलं आहे, अशा फांद्या पडतात. तर त्याचं आपण ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. आता एक सायंटिफिक टर्म आहे कोडॉमिनंट स्टेम्स. कोडॉमिनंट स्टेम्स म्हणजे इक्वल साईज ओरिजिनेटेड फ्रॉम द सेम पॉईंट ऑफ द ट्री. तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एकाच ठिकाणाहून ते 2 सारख्याच जाडीच्या फांद्या वाढतात. तर हे कोडॉमिनंट स्टेम्स म्हणतात त्यांना. तर तशा प्रकारचं स्टेप धोकादायक असतं, कारण की हे एकमेकांना प्रेशर देत वाढतं, त्याची जाडी वाढत जाते, तसं ते याला प्रेस करतं, हे त्याला प्रेस करतं आणि नंतर मध्येच फाटून ते फांदी पडत असते. कोडॉमिनंट स्टेम आपण ऑब्झर्व केले पाहिजेत. हे एक फार महत्त्वाचं कारण आहे की बरेच जे फांद्या तुटून पडतात, हे एक मेजर कारण आहे.
जसं तुम्ही पाहिलं तरी त्या ठिकाणी ही फांदी तुटून पडलेली आहे, जी कोडॉमिनंट होती, ज्याचं अटॅचमेंट ही नॅचरल नव्हतं, स्ट्रॉंग नव्हतं. कोडॉमिनंट ट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर मध्ये डिके सुद्धा होत असतो, मध्ये पाणी साठून साठून डिके होत असतो आणि ही ब्रांच आहे ती ब्रांच लांब जात राहते. तशाच प्रकारची आहे तिथं तुम्ही पाहिलं ही कोडॉमिनंट ब्रांच, ही फांदी किंवा पूर्ण अर्ध खोडच ते तुटून पडतं, ते धोकादायक असतं. तर हे एक बेसिक जरी पाहिलं तर खूप मोठा फरक पडतो, खूप फरक पडतो आपल्या सोसायटीमध्ये. तर तुम्ही ते झाड किंवा फांदी पडण्यापासून वाचू शकता. हे एक बेसिक कारण आहे. आणि हे कारण हे झाड लावताना आपण लक्ष देत नाही. बरेचदा झाड लावताना आपण बघतो की भरपूर फांद्या आहेत, चांगलं झाड आहे, भरपूर चांगलं खालपासून फांद्या आहेत, त्याला चांगलं आहे, तर ते चांगलं नसतं. तर शक्यतो सिंगल स्टेम, सिंगल त्याचं खोड पाहिजे आणि वरती फांद्या पाहिजेत. 2-4 फांद्या असणं चुकीचं आहे. असतील वाढल्यानंतर ते कापल्या पाहिजेत खालच्या फांद्या आणि झाड सरळ स्ट्रेट गेलं पाहिजे. इथे तुम्ही बघता कोडॉमिनंट स्टेम पडले तुटून, कारण की तो तेवढा प्रेशर झेलू शकत नाही. या ठिकाणी पहिले त्याच्यामध्ये क्रॅक गेलेला आहे, मध्ये त्याच्या ठिकाणी क्रॅक जातो, एकमेकाचे प्रेशर एकमेकाला प्रेशर टाकतात, दोन्हीकडे वाढत राहतात खोड आणि मधूनच झाड क्रॅक पण पडतो. हे पुअर फॉर्म आहे झाडाचा, गुड फॉर्म हा आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं तुम्ही तर 1 डॉमिनंट ट्रंक आहे, या ठिकाणी एकच सिंगल ट्रंक आहे, इथं 2 ट्रंक आहेत. जसं म्हटलं स्ट्रॉंग युनियन आहे, या ठिकाणी ब्रांच युनियन आहे, इथं वीक युनियन आहे, व्ही शेप आहे. इथं बॅलन्स कॅनॉपी आहे, ही कॅनॉपी ही बॅलन्स नाही आहे. तर ह्या गोष्टी आपण ते झाड लहान असतानाच बघायच्या आणि त्यानुसार त्याची छाटणी करून घ्यायची असते. हे जर म्हटलं मगाशी स्ट्रॉंग कनेक्शन म्हणजे काय असतं, तर जसं मगाशी म्हटलं रूट कॉलर, तसं एक ब्रांच कॉलर असते, त्याला ब्रांच कॉलर म्हणतात. तर ह्या ब्रांच कॉलरमध्ये एक रिज्युलेशन पॉवर असते, की त्या ठिकाणी जर ही ब्रांच कट झाली, ही ब्रांच ह्याला खोपणीमध्ये घट्ट बसलेली असते आणि हा जो यू शेप आहे, यू शेप जो ब्रांचचा युनियन असतो तो स्ट्रॉंग असतो, स्ट्रॉंग कनेक्शन असतं. तर अशा फांद्या शक्यतो पडत नाहीत. हे व्ही शेप आहे, हे वीक युनियन आहे. त्याच्यामध्ये जे युनियन आहे ते वीक आहे, तर त्याच्यामुळे ह्या फांद्या निष्ठून पडतात, तुटून पडतात, बाजूला पडतात. म्हणून आपल्याला पाहताना जे स्ट्रॉंग युनियन आहे त्याला हात लावायचा नाही, कापायचं नाही. जे वीक युनियन आहे त्या फांद्या कापायच्या. हे जर तुम्ही पाहिलं तर बरेचदा असे होल्स दिसतात. बरेचदा आपण त्याला ढोली म्हणतो, त्याच्यामध्ये पक्षी राहतात किंवा त्याच्यामध्ये खारुताई राहते. तर ही होल्स का तयार होतात, कशा प्रकारे तयार होतात, तर मोठ्या फांद्या जर उशिरा कापल्या तर अशी त्याची जखम भरून येत नाही, तर तिची होल्स तयार होतात. ती इथे जर तुम्ही पाहिलं अशा प्रकारे बिग प्रुनिंग कट्स दिले तर त्याचं डिके होतं आणि क्रॅक्स होतात, त्यातून पाणी आत जातं आणि परत पूर्ण झाड डिके व्हायला लागतं, सडायला लागतं. तर खूप मोठ्या फांद्या कापण्यावरती काळजी घ्यावी. झाड लहान असताना त्याला शेप देताना फांद्या कापल्या पाहिजेत, तर हे जखम भरून येत नाही. दुसरं कारण आहे, त्याचं कट करताना जर लहान फांद्या कापल्या असतील तर चुकीचं कट केलं, बॅड कट आपण म्हणतो. तर बॅड कट किंवा फ्लश कट केला जातो, ज्याच्यामध्ये ह्या ब्रांच कॉलरला त्यांनी हे केलेलं आहे, ब्रांच कॉलर ती कट झालेली आहे. बॅटरी संपली वाटतं, पॉईंट करायची. ब्रांच कॉलर कट झाल्यामुळे काय झालं त्या ठिकाणी की जिथून त्याला एनर्जी मिळणार आहे, ब्रांच कॉलर अशी गोष्ट असते की त्यात ते जॉईंट असतो ब्रांच आणि स्टेमचा. त्या कॉलरमध्ये विशिष्ट गुणधर्म असतात की ते परत रिज्युनेट होत असतं पुन्हा. त्याला आपण कंपार्टमेंटलिझम म्हणतात, की विशिष्ट प्रकारे कंपार्टमेंट्स तयार करून ते झाड पुन्हा ते तुटलेली फांदी असले तो भाग व्यवस्थित क्लोज करून टाकते, ती जखम शिवली जाते, बंद होते. आपल्याकडे तशी पॉवर नाही, आपल्याकडे पॉवर असेल तर खूप फायद्याला असतात. तर झाडाची फांदी कापल्यानंतर परत ती जखम, परत ती वरची साल परत तयार होते व्यवस्थित. परंतु तिथं जर अशा प्रकारे आपण ते ब्रांच कॉलरच डॅमेज केला तर ती जखम भरून येत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या कुंडीतले झाडं असू दे किंवा इतर उद्यानातली गार्डनमधली झाडं असू दे, ती कापताना ती ब्रांच कॉलरला तुम्ही टच करायचं नाही, डॅमेज करायचं नाही. डॅमेज नाही केलं ती जखम भरून येते किंवा तिथे बड असेल ती परत उगून दुसरी फांदी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची येत असते.
तीन दिवस पॉइंटर दमून गेलेला आहे. भरपूर लेक्चर झाले तुम्ही दिसत आहेत. जसं म्हणलं मागाशी ब्रांच कॉलर कट आहे ते पुढे आपण बघणार आहोत. तसं की इथे ही जखम भरून येते. प्रॉपर कट असेल तर ती जखम भरून येते, सील होऊन जाते. नसेल तर ती जखम तशीच राहते आणि होल्स तयार होतात. ते आपण जे म्हटलं ब्रांच कॉलर आहे ती, तर ब्रांच कॉलरच्या त्या ठिकाणी तो कट आपल्याला बरोबर करायचा, त्यानुसार आहे सोलन एरिया असतो. याच्यामध्ये ज्या झाडाच्या ज्या फांदीच्या वेगवेगळ्या आपण म्हणतो परती आहेत किंवा कवर्स आहेत, त्याच्यामध्ये आउटर बार्क असते, फ्लोएम असते, कॅबियम टिश्यू असते, सॅकवूड न्यारे झायलेम असते आणि हार्टवूड आतली झायलेम असते. तर त्याच्यामध्ये जी बाहेरची फ्लोएम असते ती तुमचं अन्न वहन करत असते, जे लीव्ज अन्न तयार करते वहन करते. झायलेम असते तुमचं तर पाणी वहन करत असते. मुळापासून वरती पाणी आणि मिनरल्स ते वाहत असते. आणि वरची बार्क ते त्याचं एक चांगल्यापैकी आपल्याला वेगवेगळ्या डिसीजपासून किंवा इन्सेक्टपासून संरक्षण करत असते, ते कडक असते. आणि सेंटरला जे असतं ते हार्टवूड असतं, ते डेड हार्टवूड असतं. तर बरेच वेळा गुलमोहरामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी गुलमोहरचं हार्टवूड बरेचदा डॅमेज होत असतं. त्याला वेगळ्या प्रकारचे डिके लागत असतो आणि पूर्ण ते कुजून जातं आणि ते पोकळ होतो. आणि गुलमोहरची झाडं खूप मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पडतात, मध्येच तुटून पडतात, अर्धवटून पडतात. तेव्हा गुलमोहर असेल तर आपल्याला त्याची एवढी तपासणी करणं गरजेचं आहे. जसं म्हणलं कॉलर सोलन एरिया आहे, तो ब्रांच आणि तुमच्या खोडामधला तो जॉईन करणारा सोलन एरिया आहे. गुड ब्रुडिंग कट करताना तो कॉलर एरिया डॅमेज करता कामा नये. तर ते प्रॉपर कटमध्ये आपलं जे काही वुंड आहे ते सील होऊन जाईल. जसं आपण पाहत होते, एक जर चांगला कट करायचा असेल तर फर्स्ट कट हा तुम्हाला अंडर कट म्हणजे खाली फांदीच्या खाली करायचा आहे, अर्धा फूट वरती. तो खाली कट केल्यानंतर काय होतं की त्या झाडाची साल निघत नाही. बरेचदा झाड कापल्यानंतर, फांदी कापल्यानंतर झाडाच्या वजनाने साल पण निघते झाडाची. आणि ती साल म्हणजे मग अशी बघितलं आपण, ते तुमची फ्लोएम आहे, तुमचं जे अन्न वाहन करणारी ते त्याच्यामध्ये टिश्यू आहेत, ती खराब झाली की झाड डॅमेज होत असतं. तर म्हणून खाली एक कट द्यायचा, नंतर पुढे कट द्यायचा, टॉप कट दिल्यानंतर ते पुढची फांदी कापून टाकायची. म्हणजे जो जड भाग आहे, हेवी लोड तो निघून जाईल. त्यानंतर कॉलर जवळ तुम्ही स्किलफुली कट करायचा आहे, जो फ्लश कट झाला नाही पाहिजे. आणि उरलेलं स्टफ तुम्ही काढून टाकायचं. रिमूव्ह द स्टफ विथ फायनल कट, बिंग केअरफुल नॉट टू कट फ्लश अगेन्स्ट द ट्रंक, लिव्ह द कॉलर इंटॅक्ट. मग ही जखम परत भरून येईल, हे लक्षात ठेवायचं. याला 3 कट मेथड म्हणतात. तेच परत रिपीट करतोय. 3 कट मेथडमध्ये पहिल्यांदा फर्स्ट कट तुम्ही खालून द्यायचा आहे, तो फक्त अर्धा कट द्यायचा आहे. आणि वरून कट दिल्यानंतर ती फांदी कापायची आहे, जेणेकरून त्याच्या लोडमध्ये तुमची साल कट होणार नाही. आणि थर्ड कटमध्ये उरलेला तुकडा व्यवस्थित स्किलफुली कापायचा आहे, जेणेकरून ते झाडाला कायमस्वरूपी डॅमेज होत नाही आणि ती जखम पूर्ण भरून येते. ही 3 कट मेथड जर वापरली तर कुठल्या झाडाला तुम्हाला होल, ढोली किंवा अशा प्रकारचं डिके, डिसीज तुम्हाला दिसणार नाही. परंतु जर त्याची काळजी घेत नसेल तर सगळ्या झाडांवरती तुम्हाला असे होल्स, डिके झालेले किंवा त्या ठिकाणी छिद्र पडलेली दिसतील. यस सर. टाइम पीरियड बिटवीन 3 कट्स. टाइम नहीं, आपको अभी काटना है, जब काटना है तभी. यदि कोई भी ब्रांच डिसीज है या तो हेवी है, आपको कट करनी है, तो वो कट करते समय एक ही टाइम में फर्स्ट कट नीचे देना है. फर्स्ट कट क्यों देना है? क्योंकि आप जब पूरा कट करेंगे वो फर्स्ट कट नहीं दोगे तो आपका छिलका निकल जाएगा, पूरा बार्क निकल जाएगा झाड़, उसको पकड़ वो लोड की वजह से. बाद में सेकंड कट देना है तो ऊपर से, मतलब आपका ब्रांच कट कर देना है. ब्रांच कट हो गया तो जो रिमेनिंग पोर्शन है वो आपको स्किलफुली काट सकते हैं. यदि आगे लोड रहते हुए आप ये काटने जाओगे तो नहीं काट पाओगे. इसलिए पहले लोड कट कर देने का, बाद में जो रिमेनिंग पोर्शन है उसको स्किलफुली काटना है, जिससे आपका कॉलर, ब्रांच कॉलर इंटैक्ट रहे. ट्री स्ट्रक्चरल प्रूनिंग हे असं पाहिजे आपलं की स्ट्रॉंग ट्री स्ट्रक्चर कसं पाहिजे, तर सेंट्रल लीडर सिस्टीम, की सेंट्रल जे स्टेम आहे ते ट्रंक मजबूत पाहिजे, ते सरळ पाहिजे, सिंगल, ते सगळ्यात मोठं पाहिजे.
त्याच्या कडेला साईडनी ब्रांच, वेल स्पेस ब्रांचेस पाहिजेत. ब्रांचमध्ये व्यवस्थित अंतर पाहिजे. हे जे मिक्स जर तुमचे वेगळे खोडं असतील, वेगळ्या प्रकारच्या फांद्या अशा मिक्स झाल्या असतील तर हे पुअर किंवा वीक ट्री स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये फांद्या पडतात, झाड पडतं. स्ट्रॉंग स्ट्रक्चरमध्ये झाड शक्यतो पडत नाही आणि त्याची वाढ चांगली होते. सगळ्या फांद्यांना सूर्यप्रकाश चांगला मिळतो, फ्लॉवरिंग पण चांगलं होतं. तर हा स्ट्रक्चरल प्रुनिंग महत्वाचा आहे. हे सुरुवातीपासून गरजेचं आहे. जसं मग अशी म्हटलं कोडॉमिनंट स्टेम्स हे लहानपणीच तुम्ही कापले पाहिजेत. फांद्या कापताना आपण जर मोठ्या झाडाच्या फांद्या कापल्या तर बघितलं मोठी जखम होते आणि होल होऊन त्या ठिकाणी आपल्याला पाणी आत जाऊन ते डिके व्हायला लागतं. त्यामुळे झाड लावताना काळजी घ्यायची की ह्याची फांदी उद्या बिल्डिंगला, सोसायटीच्या लागेल किंवा आपल्या वेगळ्या कुठल्या स्ट्रक्चरला लागेल किंवा लाईटला लागेल. तर हे झाड इथं लावायला नाही पाहिजे, त्याचं एवढं अंतर ठेवायला पाहिजे. आता असं झालं की वृक्षप्रेमी प्रत्येक ठिकाणी झाड लावायचा प्रयत्न करतात. त्यांना इतकं प्रेम असतं की इथं नको म्हटलं तिथं झाड लावणार. आता बरं तुम्ही पुढे पाहिलं तर रस्ता आहे, रस्त्याचं काम चालू आहे सिमेंटच्या, त्या ठिकाणी ते रस्त्यात झाड लावायला तरी भाग पाडले लोकांनी, तिथल्या रोड इंजिनियर्सला, की नाही झाड इथं पाहिजे मला. तर रस्त्यात झाड लावल्यानंतर काय होईल, उद्या तिथे ॲक्सिडेंट होणार. त्या ठिकाणी झाडं वाढल्यानंतर पुढे त्या झाडाच्या फांद्या कापायला लागणार. मग ते झाड लावण्याचा उद्देश चांगला आहे, त्यांच्या भावना योग्य आहेत, परंतु स्पेस, लोकेशन ते जर चुकीचं असेल तर त्याचा उपयोग होत नाही आणि पुढे जाऊन भविष्यात ते झाड कापावं लागणार नंतर त्या ठिकाणी. थँक्यू. आपण जर बघितलं न्यूली प्लांटेड ट्री असतं ते वाढत जाईल. 5 ते 10 वर्षानंतर त्याचं वेल स्पेस ब्रांचेस पाहिजेत, त्याची उंची वाढत जाईल आणि लास्ट जेव्हा आपलं मोठं झाड वाढेल, सगळ्यात त्याची जेव्हा पूर्ण वाढ होईल तेव्हा त्या ठिकाणी लोएस्ट ब्रांच असेल. जसं आपण रोड साईडला होतो की खालून बस गेली पाहिजे, ट्रक गेला पाहिजे, इथपर्यंत आपण शेवटची ब्रांच ठेवतो आणि त्याच्यावरती डोक्याला लागल्या नाही पाहिजे फांद्या. अशा प्रकारे त्याची वाढ पुढे होत जाते. दुसरं एक बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की प्लांटेशन व्यवस्थित झालं नाही तर स्टेम गर्लिंग रूट्स एकमेकांना गोल फिरतात. ते जर त्या मुळांना खाली खोल जायला किंवा साईडला जायला जागा नसेल, सिमेंट कॉन्क्रीट असेल तर त्या ठिकाणी ती मुळं गोल फिरतात आणि ती परत त्या खोडालाच वेढा घालतात आणि त्याची वाढ होत त्या खोडामध्ये शिरतात. बरेचदा त्या ह्याला डॅमेज करतात आणि ती लवकर कट नाही केली वेळेच्या वेळी तर ती मोठी झाल्यानंतर मोठा कट आपल्याला द्यावा लागतो. एक तर रूट डॅमेज होतं किंवा स्टेम डॅमेज होतं. तर गर्डलिंग रूट्स हा एक प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, एखाद्या झाडाला डिके होत असेल, कूज लागले असेल तर त्याचं एक लक्षण आहे मशरूम्स. जर ते झाडावर, मुळावर किंवा खोडावर मशरूम वाढले असतील, फंगल बॉडीज वाढल्या असतील तर लक्षात ठेवायचं त्या झाडाला आतमध्ये डिके झालेला आहे, त्याला कुजलेलं आहे. तर त्याचं लक्षण आहे. तुम्हाला ते सिम्पटम दिसलं की त्याचं लक्ष दिलं तर इलाज करायला पाहिजे त्या ठिकाणी. तर ते झाड धोकादायक आहे किंवा ते झाडामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचं फंजिसाईड किंवा इतर इलाज करून दुरुस्त केले पाहिजे. तुम्ही पाहता झाडं पडतात, झाड लावलेल्या कडेला त्याचं जर तुम्ही रूट बघितलं, रूट मूळ वाढायला जागा नाही त्या ठिकाणी, त्यामुळं रूट्स सपोर्ट नसल्यामुळे ते झाड उन्मळून पडतं. जर पाहिलं तर त्या रूट सिस्टीम फारच खूप छोटी तयार झालेली, चारी बाजून पेअर ब्लॉक आहेत. जर तुम्ही पाहिलं तर मुळं एवढीच असतात, झाड मात्र वरती खूप प्रचंड वाढलेलं असतं. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर रूट सिस्टीम स्टंटेड आहे, चारी बाजूने कोबा आहे, पेअर ब्लॉक आहेत, मूळ वाढत नाही, झाड पडतं. म्हणून या ठिकाणी आपण काय फॉलो करायला पाहिजे तर आंतरराष्ट्रीय दृष्ट्या ISA इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑर्बोरिकल्चर यांनी जे रेकमेंडेशन्स दिले त्यामध्ये टू प्रोटेक्ट क्रिटिकल रूट झोन अँड सप्लाय सफिशियंट सॉइल व्हॉल्यूम ॲट ट्री रूट झोन शुड बी फॉलोड. तर हे जे रिमार्क्स आहेत, हे जे काही स्टँडर्ड्स आहेत ते रिसर्च बेस्ड फाइंडिंग्स आहेत बाय इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑर्बोरिस्ट ISA which are accepted internationally and included in municipal city rules for safeguarding trees in USA, England, Australia, Singapore. मग ते लोक काय करतात, ते कशा प्रकारे त्याचं आपल्या थोडे पुढे ॲडव्हान्स आहेत, त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. त्यांनी काय रिसर्च केलेले आहेत. जसं आपण तो झाडाचा आपल्या डोक्यामध्ये एक अंधश्रद्धा आहे, मिसकन्सेप्शन आहे की झाडाचे रूट्स खूप डीप वाढतात, खूप खोल जातं मूळ.
तर मुळं खोल जात नाहीत. मुळं हॉरिझॉन्टल वाढतात. कधी लक्षात ठेवा, मुळं हॉरिझॉन्टल वाढतात, जमिनीलगत वाढतात आणि खूप खोल जात नाहीत, 2 मीटरपेक्षा खाली जात नाहीत. इव्हन मुंबईसारख्या शहरा ठिकाणी 2 फूट ते 2.5 फूट फक्त मुळं असतात. 2 फुटापर्यंतच मुळांची डेप्थ असते, परंतु त्याचं साईड हॉरिझॉन्टल वाढ ही प्रचंड असते. तर हे नॅचरल आहे. सगळ्या देशांमध्ये कुठेही गेला तुम्ही तर 2 ते 2.5 फुटाच्या खाली मुळं जात नाहीत. रेअर केसेस जिथं ड्रायलँड आहे, खूप डेझर्ट आहे, तिथे पाण्याच्या शेल्समध्ये खाली मुळं वाढतात. परंतु टॅपरूट ही मिसकन्सेप्ट आहे. झाडांना टॅपरूट नसतं. झाडांची मुळं हॉरिझॉन्टल वाढतात. त्यामुळं झाडाच्या कडेने त्याला जागा पाहिजे मुळं वाढायला. खोल मुळं वाढायची गरज नाही, खोल मुळं वाढत नाहीत. आपल्याला वाटतं की काय एवढं गोल सोडला, चौकोन केला की झालं, खाली मूळ खाली जाईल, खाली मूळ जात नाही. तुम्ही चौकोन केला, त्याची मुळं तुम्ही बंद केली वाढायची. जर इथं पाहिलं तुम्ही तर ट्री कॅनोपी जेवढे आहे, त्या ट्री कॅनोपीच्या सुद्धा बाहेर मुळं वाढतात, जेणेकरून त्या झाडाला सपोर्ट मिळतो. त्या झाडाला वादळामध्ये, जोरदार पावसामध्ये जसं आपण तंबू बांधतो, तंबूला जसं ठोकतो आपण दोऱ्या ताणून, तसं ती मुळं त्याला अँकर करतात. त्याला अँकरिंग रूट्स म्हणतात. ते अँकर करतात. चारी बाजूने ते झाडाला धरून ठेवलेलं असतं, मग झाड पडत नाही. परंतु आपल्या इथे फक्त रिस्ट्रिक्शन असतं त्याला, ते वरती कॅनोपी प्रचंड वाढते आणि मुळांची साईज खूप लहान असल्यामुळं पावसामध्ये झाडं टॉपल होतात, पडतात. त्याचं कारण ते आहे. तर चारी बाजूनी मुळांना वाढीसाठी जागा सोडली पाहिजे. जसं तुम्ही पाहिलं, आता हे खरं दृश्य आहे. असं सर्कल पूर्ण चारी बाजूनी मुळं वाढतात. अशी मुळं असतील तर ही स्ट्रॉंग झाड असतं. हे झाड कधी पडत नाही. किती वादळ वार येऊ दे, झाड पडणार नाही. परंतु हे डिस्टर्ब केलं तर झाड पडणार. आपल्या इथं काय होतं, फुटपाथ असं त्या साईडने कोणी सोसायटीमध्ये सुद्धा, इंटरनल प्रायव्हेट जागे सुद्धा पाईपलाईन्स असतील, गॅस पाईपलाईन असेल, लाईटच्या लाईन्स असतील, जोपर्यंत रोड साईडचे खांब होते दिव्यांचे आणि त्यांच्या तारा हवेत होत्या, तोपर्यंत झाडं जिवंत होती, झाडांना चांगली वाढत. जेव्हा तारा जमीन खाली आल्या तेव्हापासून आपल्या झाडांना धोका निर्माण झाला. आपल्या वृक्षप्रेमींच्या आणि आपल्या लक्षात नाही आलं की तारा खाली येऊ द्यायला नव्हतं पाहिजे. आपल्या तारा खाली आल्यामुळे झाड वर गेलं. तर ते महत्वाचं की सगळ्या केबल्स, युटिलिटी सर्व्हिसेस सगळ्या तुमच्या त्या जमिनी खालून जातात. त्यांना जागा कुठली आहे तर फुटपाथ, आणि आपल्या झाडांना जागा कुठे तर फुटपाथ. सोसायटीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला युटिलिटी ज्या आहेत, फायर ब्रिगेडच्या असेल कुठल्या, ते सगळ्या जमिनी खालून जातात आणि त्यामुळे त्या झाडांच्या मुळांना आपण धोका पोहोचवतो, झाडांची मुळं आपण डॅमेज करतो, त्यामुळे भविष्यात ती झाडं पडतात. त्याचबरोबर सॉईल व्हॉल्यूम रिक्वायर्ड ॲज पर ट्री डायमीटर, तर त्याला एवढं माती मिळाली पाहिजे, चांगली माती, सॉईल व्हॉल्यूम. झाड जर 10 फीट डायमीटरचं त्याचं जर क्राऊन असेल, मोठं होणार असेल तेवढं, तर त्याला 3/4/10 फीट म्हणजे 120 क्युबिक फीट तरी माती पाहिजे जमिनीत त्याला धरून राहायला. म्हणजे आपण म्हणतो एखाद्याला राहायला घर तरी पाहिजे, झोपायला तेवढी, त्याला पलंग तरी पाहिजे तेवढी जागा आधी असेल तर त्याला ते राहायला, ते झाड उभं राहायला, जिवंत राहायला किंवा जमिनीला धरून राहायला तेवढी त्याला 120 क्युबिक फीट माती जमीन पाहिजे. सॉईल व्हॉल्यूम 500 क्युबिक फीट कुणाला पाहिजे, ज्याचं 21 फीट डायमीटर झाड वाढतं, मिडियम साईजचं, तर त्याला किमान 500 क्युबिक फीट हे मिनिमम आहे. 500 क्युबिक फीट सॉईल व्हॉल्यूम खाली पाहिजे जमिनीमध्ये. तेवढं असेल तर ते जमीन धरून ठेवतं, त्याचे अँकर रूट चांगल्या प्रकारे राहतात आणि ते झाड टॉपल होत नाही. मोठं झाड वाढणार असेल 30 फीट डायमीटरपेक्षा मोठं, तर त्याला 1000 क्युबिक फीट सॉईल व्हॉल्यूम खाली पाहिजे. तर हे स्टँडर्डाइज आहे, याचे रिसर्च पेपर झालेले आहेत, वेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास झालेला आहे. तर अशा प्रकारचं सॉईल व्हॉल्यूम असेल आणि मगाशी म्हणलं तसं त्याचे रूट, जे क्रिटिकल रूट झोन आहे तो प्रोटेक्ट करायला जागा असेल तर ते झाड पडत नाही, झाडं पडत नाहीत. अशी जागा असेल, माती असेल आणि क्रिटिकल रूट झोन डिस्टर्ब होत नसेल तर त्या झाडाच्या फांद्या कापायची गरज नाही, झाडाची दरवर्षी छाटणी करायची पण गरज नाही. परंतु ते तसं नाही आहे, म्हणून झाडाची छाटणी दरवर्षी करावी लागते, मोठ्या फांद्या कापाव्या लागतात, कारण की आपण झाडांना जमीन दिलेली नाही. दुसरं आहे त्या ठिकाणी आपण वेगळ्या पद्धती वापरू शकतो. परफोरेटेड टाईल्स अँड आर्टिफिशियल सीयू सॉइल शुड बी यूज इन फुटपाथ डिझाईन. मग काय उपाय आहे त्याच्यामध्ये, फुटपाथ बनवतानाच तुम्ही त्या ठिकाणी त्याला जी परफोरेटेड टाईल्स आहेत त्या ठेवा. ह्या टाईल्स पूर्ण जाम करू नका. पूर्वी नॉर्मल टाईल्स टाकत होते, पेअर ब्रॉश टाकत होते, तेव्हा तरी खाली पाणी जायला किंवा हवा खेळता यायला जागा असायची.
आता कॉम्पॅक्टिंग करतात, पूर्ण कॉन्क्रीट कॉम्पॅक्टिंग करतात. ते सगळ्यात डेंजरस झाडाच्या मुळावर उठलेलं आहे. अजिबात माती जात नाही, खाली पाणी जात नाही, हवा खेळीत राहत नाही, मुळं कुजतात. मुळं कुजले की झाड कमकुवत होतं. तर अशा प्रकारचं स्टॅम्प कॉन्क्रिटिंग किंवा टायलिंग टाळलं पाहिजे. शुड बी अवॉइडेड ॲज इट सफोकेट्स ट्री रूट्स बाय कटिंग एअर अँड वॉटर सप्लाय. मग काय करायला पाहिजे तर परफोरेटेड टाईल्स वापरल्या पाहिजेत, त्यातून पाणी हवा खेळत राहील. आणि आर्टिफिशियल सीव सॉइल ही कन्सेप्ट आहे युरोपमध्ये. तशा प्रकारची माती मिळते की ज्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला चालता पण येतं आणि झाडाच्या मुळांना सुद्धा पोरॉसिटी आणि एरेशन मिळतं. इन्स्टॉल युटिलिटी लाईन्स अवे फ्रॉम ट्री रूट झोन. सोसायटीमध्ये असेल किंवा रोडला असेल तर ज्या काही युटिलिटी लाईन्स आहेत त्या ट्री रूट झोन पासून दूर लावल्या पाहिजेत. जसं ऑल SWD लाईन्स ज्या आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आहेत, पावसाळी गटार आहेत, सिवरेज ड्रेन्स आहेत, वॉटर सप्लाय लाईन्स आहेत, युटिलिटी लाईन्स आहेत, पाईप्स आहेत, पॉवर लाईन्स इन शुड बी थ्रू डक्ट्स बिलो रोड्स. रस्त्याच्या खालून डक्ट टाकून तुम्ही करू शकता. किंवा सोसायटीत तुम्ही तसं काय करत असाल तर जसं म्हणलं थंब रूल आहे, मुळं तुमची 2 फुटाच्या खाली जात नाहीत. तुम्ही 3 फूट खाली खोदा, 3 फूट खालून तुम्ही डक्ट किंवा पाईप टाका, त्यातून तुमचं जे काही युटिलिटी टाकायची, जी काही लाईट तुम्हाला पाहिजे किंवा गॅस पाईपलाईन पाहिजे तर त्याच्या डक्टमधून तुम्ही टाकू शकता. कारण की 3 फुटाच्या खाली काही ती मुळं जात नाही, डिस्टर्ब होत नाही. पण आपण नेमकं वरचे 2-3 फूटच खराब करतो, 2-3 फुटाचा आपण डिस्टर्ब करतो. तर ते डोक्यात ठेवलं तर आपल्याला खूप फायदा त्या ठिकाणी झाडा वाचण्यास होऊ शकतो. फुटपाथ युटिलिटी शुड बी डायरेक्टेड थ्रू डक्ट 3 feet बिलो फुटपाथ ॲज ट्रू रूट डेप्थ इज ओनली 2 feet सायंटिफिकली. मायक्रो टनेलिंग और HDD हॉरिझॉन्टल डायरेक्शन ड्रिलिंग मेथड मे बी फॉलोड बिलो 3 feet ऑफ सॉइल. जसं बरेचदा मायक्रो टनेलिंग केलं जातं, एका ठिकाणी खोदून पाईप्स टाकले जातात, ते पुढे बाहेर लांब तिथून बाहेर पडतात, तिथं ती कंटिन्यू म्हणजे जमिनी खालून वरचा सरफेस डिस्टर्ब न करता तशा प्रकारे मायक्रो टनेलिंग करता येतं. आता जर आपले मेट्रो जमिनी खालून जाते वरच्या बिल्डिंग तसंच ठेवून तर झाडाखालून युटिलिटी जायला काय हरकत आहे. तर तशी जर आपण नवीन संकल्पना, नवीन सायंटिफिक संकल्पना जर खरोखर आपण वृक्षप्रेमी असो त्या वापरल्या तर आपल्या इथले झाडं पडणार नाहीत आणि झाडाला पुरेशी जागा मिळेल. जसं म्हटलं क्रिटिकल रूट झोन प्रोटेक्शन आहे. कन्स्ट्रक्शन चालू असेल कुठलं तर त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. एक साधारण त्याच्या जी काही ट्रिप लाईन आहे, जी कॅनॉपी आहे, जी त्याचा कॅनॉपीच्या लाईनमध्ये जेवढी जागा आहे, आपण मगाशी पाहिलं तेवढी रूट्स वाढलेले असतात, तर तेवढी जागा जर तुम्ही सर्क्युलर प्रोटेक्ट केली तर तो क्रिटिकल रूट झोन प्रोटेक्ट होऊन ते झाड डॅमेज होणार नाही. आता काही वेगवेगळ्या गोष्टी आपण चुकीचे करतो ते आपण घेऊया थोडक्यात. हे ट्री ग्रीड म्हणतात त्याला, ट्री गार्ड सारखं लावतात, लोखंडी किंवा सिमेंटचं लावतात. तरी खूप छान दिसतं, लोकांना आवडतं. पण ह्याने प्रॉब्लेम काय होतो नंतर जेव्हा ते झाडाचं खोड वाढतं, जेव्हा ते खोडाची साईज वाढते स्टेम, त्यावेळेला ट्रंक वाढून त्याच्यामध्ये अडकतं आणि ते आपल्या लक्षात येत नाही. आपण बरीच वर्ष लक्ष दिलं जात नाही आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये खोड वाढत जातं, पूर्ण अडकून त्याला कमकुवत होतं खालच्या ठिकाणी. तर त्या जाळीमध्ये ते खोड अडकतं, नंतर ती जाळी कापता येत नाही, खोडातून काढता येत नाही. तर अशा प्रकारे ट्री गेट बसवणं हे थोडंसं चुकीचं आहे, धोक्याचं आहे. दुसरं एक पॉईंट आहे मेजर, तो आपल्या इथे जी वड आणि पिंपळ आहेत मुंबईमध्ये कुठेही, वडाचं झाड आहे मेजर की आपण म्हणतो की ते हँगिंग फिग म्हणून आफ्रिकेतून आले ते. तर ते झाड असं आहे की आपण न लावता येतं. वड पिंपळ आपण कधी लावत नाही. काही जण लावतात, काही जण लावतात, पण मॅक्झिमम ती नॅचरली येतात. त्याची जी कॅपॅसिटी रिज्युनेट व्हायची की ते उंच चिमणीवरती किंवा जवळपास 30-35 माळ्याच्या बिल्डिंग वरती सुद्धा वरती वाढतं ॲज अ एपिफाईट म्हणून. ते हवेतलं ऑक्सिजन, पाणी, मॉइश्चर घेतं, त्याच्यावर ते वाढतं आणि वरून खाली मुळं सोडतं आणि खाली येतं. म्हणजे ते मायावी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे की ते वरून खाली वाढतं उलटं. तर आता हे पाहिलं तर हे सुरूचं झाड आहे, सुरूच्या झाडावर ते वाढलेलं आहे, वरून खाली आले. हे खालून वर नाही चाललेली मुळे, वरून खाली वाढत झाड वाढलेलं आहे आणि त्या सुरूच्या झाडाला त्यांनी पूर्ण एनग्लोप केलेलं तुम्ही पाहिलं तर. तर आपल्या बागेमध्ये किंवा रोड साईडला जर अशा झाडावरती झाड असेल तर ते लक्षात आणून देणं गरजेचं आहे सुरुवातीलाच. कारण की नंतर ते वाढल्यानंतर त्याचे मुळं खाली पोचलेली नसतात, त्या झाडाला पूर्ण खाऊन टाकतं आणि स्वतः त्याचा बॅलन्स नसतो. ते झाड आतलं सकम होऊन मरतं आणि ह्याचे पण व्यवस्थित बॅलन्स नसतो आणि अशा वेळेला अचानक कधी कधी हे झाड त्या आतल्या झाडाला घेऊन पडतं. तर वड किंवा पिंपळ हे असे आहेत की ते भिंतीवर वाढतात, कंपाऊंडवर वाढतात, कुठेही वाढतात. तर ॲज अ रॅम्प व्हेजिटेशन ते लहान असतानाच काढलं पाहिजे, नंतर काढणं मुश्किल होत जातं.
आपल्या धार्मिक भावना आहेत चांगले आपण, पण ते योग्य ठिकाणी लावलं पाहिजे, योग्य ठिकाणी त्याचा सन्मान केला पाहिजे. परंतु जेव्हा ते चुकीच्या ठिकाणी वाढत असेल तर ते धोकादायक बनतं. त्या स्ट्रक्चरला लोकांना येणाऱ्या धोकादायक बनत असतं. ते सूर्य झाड ते पूर्ण सूर्य झाड खाऊन टाकलं. तुमचं ताडा झाड असेल उंच 45 फूट, ताडा झाडाच्या वरती टोकावर वाढतो वड, पक्षी त्या बिया खातात आणि ते बरोबर त्याच्यावर एक विष्ठा पडल्यानंतर तिथून ते वाढत जातं आणि खाली ते मुळं सोडतं. पूर्ण ताडा झाड खाऊन टाकतं. ताडा झाड मरून जातं. नारळाचं असेल सकम होऊन जातं आणि त्याच्या बेसवर ते वाढतं वडाचं झाड. आणि वडाचं झाड असं वाढल्यामुळे काय होतं, आपण खड्डा खोदलेला नाही, माती टाकलेली नाही, ते असंच फुटपाथला किंवा तुमच्या सिमेंट कॉन्क्रीटवर वाढतं. त्याची रूट्स डीप गेलेली नसतात, ते वरच्यावरती असतं. जर त्याला चुकून माती मिळालं तर मातीमध्ये जातं, परंतु त्यामुळे ते धोकादायक आहे. तर त्यामुळे ते वेळीच त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. ते झाड आहे तुम्ही पाहिलं तर अशा प्रकारे खूप ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बऱ्याच झाडांवरती अशी झाडं वाढलेली असतात. आतलं झाड तुम्ही बघितलं तर डेड झालेलं आहे मूळ झाड आणि वरती ते वड वाढलेलं आहे. तुम्ही पाहिलं ते सुरुवात आहे. हे समुद्रफुलाचं झाड आहे, समुद्रफळाचं, त्याच्यावरती हे वडाचं झाड सुरू झालंय. एखादी खोपणी खाचणी किंवा काही नसलं त्याच्यात सुरू करतं ते, तर सुरुवातीलाच आपण हे काढून टाकलं पाहिजे. नंतर मग ते वाकडं तिकडे वाढतं. दुसरं म्हणजे आपण पारंब्या आपल्याला नको असतात, आपण ते कापत असतो. पारंब्या जे असतात इथं वाढू दिल्यात चांगल्यापैकी, गाडीवर पण येतात, परंतु कोणालाच पारंब्या नको असतात वडाच्या. वड कसा आहे, तो वाढतो, त्याचे पारंबे सोडतो, त्याचा सपोर्ट घेतो, वाढतो, पारंबे सोडून सपोर्ट घेतो. आपल्या इथं खाली आपल्याला पारंब्या नको असतात, पारंबी कापून टाका, कापून टाका. फांदी वाढतच जाते, फांदीला माहीत नसतं त्यांनी खाली पारंबी सोडलेली असते, ती वाढत जाते. नंतर मग ते पारंबी सपोर्ट नसतं, मग ते फांदी पडते. तर अशा प्रकारे जर आपल्याला वडाचं हे करायचं असेल तर मोकळ्या जागेमध्ये, मोकळ्या गार्डनमध्ये, मोकळ्या प्लॉटमध्ये संवर्धन करणं गरजेचं आहे. परंतु भिंतीवर वाढलेलं, नको त्या ठिकाणी वाढलेलं, आपल्या एखाद्या शेडमध्ये किंवा पार्किंगच्या ठिकाणी, तर त्याची काळजी वेळेवर घेतली पाहिजे. नाहीतर ते भिंत पाडतं, कोलॅप्स होतं, दुसऱ्या सोसायटीमध्ये पडतं, त्याची काळजी घेतली पाहिजे. धूर, बरेच जण पालापाचोळा गोळा करतात, जाळतात झाडाजवळ, तर त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण झाड जळालेलं आहे, त्याची फ्लोएम जळून जाते आणि ते झाड हळूहळू मरायला लागतं. बऱ्याच ठिकाणी ते आहे. हे पाहिलं तुम्ही मगाशी म्हटलं भिंतीमध्ये वड वाढलेलं पूर्ण, तो आधीच काढायला पाहिजे होता. स्ट्रक्चरवरती गेलेला आहे, तो कोणी लावलेला नाहीये. आता हे झाड आहे, हे आतमध्ये स्ट्रक्चरच्या, हे काय असेल, मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये वड, त्याला कलर केलेला आहे, ते कुजलेलं आहे, स्वतःहून पाहिलेलं. त्याला पाणी घालतात, तिथे वाहतात सगळं, त्यात बरेच किडे किंवा इतर मुंग्या वगैरे असतात. तर खूप धोकादायक असते, बाहेरून कळतच नाही, बाहेरून ते कळूच शकत नाही काय झालं आतमध्ये. खाली मुळांची गॅरंटी नाही, कॉन्क्रिटायझेशन झालेले. तर याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे की याचं एक छाटणी केली पाहिजे वेळोवेळी, त्याला पण थोडी आत जागा सोडली पाहिजे, मुळं मोकळी केली पाहिजे, त्याची रूट्स जर मोकळी केली तर ते झाड चांगलं टिकणार आहे. इथे तसंच मंदिर आहे, तुम्ही पाहिलं तर चारीवरती बाहेर खूप मोठा पसारा वाढलेला आहे, आतमध्ये त्याला कंजेस्टेड बंद करून टाकलंय रूट्स, तर हे टिकत नाही. तर अशी बरेच अचानक झाडं कुजून जिथं कॉन्क्रिटाईज केलंय तिथून तुटून पडलेली मी पाहिली. आता हे दिवा आहे खांब लाईटचा, त्याच्यावर पिंपळ वाढलेला आहे डायरेक्ट. काही दिवसांनी ते पिंपळ राहिलं, खांब उघडून टाकेल तो. तर हे जे आहे ती झाड, ती खांबाची स्पेस आहे, ती झाडाची नाही आहे. परंतु हे लक्ष दिलं पाहिजे की हे वेळच्या वेळी काढून टाकलं पाहिजे ॲक्विजिशन. आता अशा शेड्स बऱ्याच ठिकाणी म्हणतात, त्या शेड्सच्या आतमध्ये झाड असतं, तर अशा शेड्समधली झाडं पूर्ण कॉन्क्रिटाईज केली असतात. अशी झाडं जिथे कॉन्क्रिटाईज केलं त्या ठिकाणी कुजून, कारण की आतमध्ये हवा जात नाही, पाणी जात नाही, पॅक होतं, ती झाड तिथून तुटून पडतात आणि त्याच्यामुळे अपघात होत असतात. तर त्याची रूट सिस्टीम किंवा खोड मोकळं ठेवलं पाहिजे. हे कुजलेलं खोड आपण अशा प्रकारे ओटला करणं हे पण चुकीचं आहे. परत आपण ती मुळं बंद केलेली आहे, पुन्हा ते मुळं, ते ओटला टिकणार नाही खर्च केलेला, ते मुळं प्रेशर देऊन फोडणार आहेत, परत तो ओटला फुटला होणार. आणि जर हा ओटला तोडून जर हे करायचं म्हटलं तर तिथे मुळं उघडी पडणार. एकदा ते वाढ झाली की परत ती मुळं उघडी पडली की परत मग ओटला बांधणार. तर ते सायकल आहे त्या ठिकाणी, किती ओटला बांधला तरी तो तुटणार. त्यासाठी
ओटला हे चुकीचं आहे बांधू नये, मुळं ओपन ठेवली पाहिजेत. त्याचे जे कॉलर रूट्स आहेत जिथून रूट्स फुटतात तो पोर्शन ओपन पाहिजे, तर त्याला ऑक्सिजन आणि हवा मिळेल. नाही तर हे असे कुजतात. हे ओटला तोडला होता, आतमध्ये कुजलेलं होतं झाड ते. आता युटिलिटीज रोडनी आपण जे म्हणतो झाडं लावा, प्रत्येक ठिकाणी झाडं लावलीत, पाईप्सवरती पण झाडं लावलीत. अशा ठिकाणी इतकी जागा आपण वापरतो की इतक्या युटिलिटीज आहेत. विकास गरजेचा आहे, ह्या आपल्या गरजा आहेत. इंटरनेट पाहिजे आपल्याला, पाणी पाहिजे, गॅस पाईपलाईन पाहिजे. सिलेंडर पूर्वी आणायला अवघड जायचं, आता पाईपमधून येतं. लाईट्स, वायफाय सगळं आपल्याला पाहिजे, गरजेचं आहे, आवश्यक आहे. मग ते सगळं फुटपाथमधून खालून येते, जमिनी खालून. तिथेच आपली झाडाची जागा आहे. तर ही कॉन्फ्लिक्ट जो आहे, हे भांडण आहे आपलं, झाड आणि विकास किंवा तुमच्या सुविधा, युटिलिटी. तर त्या ठिकाणी झाड लावताना काळजी घेतली. म्हणून जबरदस्ती करू नये की तिथे झाड लावलंच पाहिजे, हेच केलं पाहिजे. त्याखाली काय आहे, कुठल्या युटिलिटी आहे ते इंजिनियरला माहिती असतं. आता ह्या मोजल्या तर साधारण मी मोजलं तेव्हा 27 पाईप्स होते असले. तर त्या ठिकाणी झाड लावणं चुकीचं आहे, कारण त्या ठिकाणी परत ते दुरुस्तीसाठी खोदणार, तुमची मुळं डिस्टर्ब होणार, किंवा त्याच्यामध्ये ते जे काही पाईपलाईन त्याच्यामध्ये त्याला छेद जाणार, तिथं बिघाड होणार. तर तसा विचार करून आपण झाडं लावली पाहिजे. नाही तर मग झाडं पडतात. जसं आपण रोडचं काम चालताना त्या ठिकाणी त्याला रोड पोझिशन मिळालं नाही. या ठिकाणी बघितलं तर आपल्याला खोदकाम केलं जातं आणि रोड झोन अजिबात नसतो, धोकादायक झाड होतं. कडेला एकदम झाड लावलंय, भिंतीलगत एकदम, त्याच्या साईडची झाडं वाढतच नाहीत. एक तर रोडच्या एकदम कडेला साईडला झाडं लावली जातात तिथं, तिकडे अजिबात मुळं नसतात, कारण की कॉन्क्रीट रोड असतो. त्या साईडची मुळं काहीच नसतात. मग ते झाड रस्त्यावर पडणार. तर ते या साईडला लावलं पाहिजे, सेंटरला लावलं पाहिजे. आपण रोड कॉन्क्रीट आहे. हॅलो, मला वाटतं 2-3 दिवस सगळ्यांचं बॅटरी संपवून टाकलेली तुम्ही. माझं शेवटचं लेक्चर एक आहे, त्यामुळे ते अशा प्रकारे रोड कन्स्ट्रक्शन करताना झाडं खूप कडेला असतात. तर आपल्याला हे वृक्षप्रेमी आणि वृक्ष लागवड करणारे सगळ्यांनी मिळून ह्याची पॉलिसी बनवायला पाहिजे, ह्याच्याकडे विचार करायला पाहिजे की आपल्याला झाडं नक्की कुठे लावले पाहिजेत, आपल्याला रस्ता कसा पाहिजे, आपल्याला फुटपाथ किती पाहिजे. तर त्याचा विचार नाही केला तर आपल्याला पुढे त्याचा समस्यांना तोंड द्यावं लागतं. कारण की रस्ते चांगले पाहिजे, सिमेंटचे पाहिजे, सगळं ड्रेनेज लाईन पाहिजे आणि झाडं पण पाहिजेत. हे दोघांचं भांडण आहे. पहिले तर केबल्स एका साईडनी, या साईडनी केबल्स खोदले जातात, त्या साईडने रस्ता खोदला जातो. एक निरीक्षण, हे ओटला बनवलं, झाड पडलं, कारण की ते ओटल्यामध्ये त्याचे रूट्स वाढू शकले नाहीत. लोकांना वाटतं ओटला बांधला की झाड पक्क राहतं, त्याला आधार मिळतो. अजिबात आधार मिळत नाही, झाड खराब होतं. जसं पाहिलं तर हा ओटला तोडला, मुळं वरती आली. आता मुळं वरती आल्यामुळे आता ह्याला ओटला बांधावा लागणार, पर्याय नाही. काय करणार ह्याच्यामध्ये, म्हणजे एकदा ते झाड वाढल्यानंतर परत तो ओटला बांधावा लागतो, किंवा त्या ठिकाणी आम्ही काय करतो, माती टाकून वरून ग्रीन नेट लावतो. त्यांनी सपोर्ट मिळत नाही. तर त्यामुळे ओटले बांधू नये. असे ओटले टिकत नाहीत, कारण की झाड वाढत जाणार, मुळं प्रेशर टाकणार, ओटले तुटणार. हे पाहिलं तर ओटला वरती उचलला गेलाय पूर्ण. बरेच जर घरात बांधकाम झालं, सोसायटीत बांधकाम झालं की राहिलेला राडारोडा ट्री बेसिन आणून टाकतात. म्हणजे ही एक वेगळी सवय लोकांची. घरातला कचरा असले ट्री बेसिन आणते, ती जागा छान दिसते, चौकोनी स्वच्छ असते, त्यात आणून टाकतात. तर ते चुकीचं आहे. तर ते दरवेळी टाकावं लागतं. खूप मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जातो. काही जण वृक्षप्रेमी पाईपमध्ये झाडं लावतात, पाईप लावून त्याचे झाडं लावलेले आहेत. एकदम चुकीचं आहे. आता हे झाडाचं काहीच करता येत नाही. त्याचं तो पाईप कापावा लागतो किंवा झाड कापावं लागतं. असे पाईपमध्ये झाडं लावलेली आहेत. सोसायटीमध्ये इतक्या कडेला झाडं भिंती लगत लावलेली आहेत, ती सुद्धा स्क्वेअर स्पेसमध्ये, एकदम छोट्या स्पेसमध्ये. आता ती झाडं मोठी झाल्यानंतर ती स्पेस त्याला पुरणार नाहीये, भिंतीवर ते प्रेशर क्रिएट करणार आणि ती भिंतीला क्रॅक जाणार. तर तो विचार करून ती झाडं लावली पाहिजेत. इथे ओटला बांधलेला आहे, लोटला बांधलेला आहे सुंदर, परंतु झाडाला काय त्याचा उपयोग नाही.
हा एक प्रकार आहे की बेसिन्स बनवलेले असतात. मोठ्या प्रमाणात असं फ्लॉवर बेड असतो. तो फ्लॉवर बेडमध्ये नारळाची झाडं लावतात. लोक घरी पूजा करतात, नारळाची पूजा झाली त्याला रोप आलं की रोप आणून लावतात कुठे पाहिजे तिथे रोडला, आणि नंतर ते रोप ते वाढल्यानंतर त्याचा आशीर्वाद आम्हालाच मिळतो. आता ह्या झाडाचं करायचं काय? झाड काढायचं म्हटलं तर परवानगी मिळत नाही, ठेवायचं म्हटलं तर पडणार पसरत हो राऊंड. फक्त त्याचं पेरी पेरी कमी असते, लहान असते. पण तो प्रॉब्लेम असा की ते उंचावर आलं. ते अशा फ्लॉवर बेडमध्ये मोठी झाडं लावली नाही पाहिजे, त्याची उंची वाढणार ती. आता हा फ्लॉवर बेड किंवा शोभिवंत झाडं लावायची, त्यात पण झाड लावले मोठं की ज्याच्यामुळे काय होतं की झाडाला रूट्स दोन्ही साईडने रूट्स वाढत नाहीत. तिकडे भिंत आहे, त्या साईडची रूट्स स्टॅग्नेट झाली, या साईडची रूट्स स्टॅग्नेट झाली. फक्त सलग सिंगल दोन्ही साईडला झाडं वाढतात. मग ते झाड बॅलन्स होत नाही, ते झाड पडतं, उठला तोडतो, फ्लॉवर बेड तुटतो. अशा प्रकारे खूप सुंदर वाटतं. गावाकडे पार असायचं पूर्वी, पण तो गावाकडचा पार मातीचा असायचा. आता एक पूर्ण टाईल्स वगैरे करून हे झाडाचं परत मुळ्या ते पूर्ण कडेचं जो ओटला आहे तो तोडणार, काही दिवसात तोडणार, खर्च होणार, तोडणार, आणि ती मुळं नीट वाढणार नाही, ते कुजणार, तिथं कुजणार. ही काळजी घेतली. तिथं कमीत कमी मध्ये माती सोडली, तेवढी तरी काळजी घेतली. माती सोडली, पण ती माती खोडाला लावलेली, मुळं खाली राहिली त्याची. असे ओटले बनवले नाही पाहिजेत. आता जसं मग असे म्हणलं एक ग्रुपमध्ये त्यांनी इन्सिस्ट करून भांडून रस्त्यावरती झाड लावायला जागा करून घेतली. इंजिनियर्स मला इथे झाड लावायचे, फुटपाथ तिकडे रोडच्या मध्ये झाडाचं बनवून घेतलेलं आहे. तर इतकं वृक्षप्रेम येऊन सुद्धा योग्य नाही. कारण की हा जरी रोडच्या मध्ये खड्डा घेतला, चारी बाजूनी प्रचंड दणकट असं कॉन्क्रीट आहे, ती रूट्स तेवढीच चौकोनीच तयार होणार, वाढणार चौकोन स्क्वेअर, आणि वरती झाड प्रचंड वाढणार, खाली ते रूट्स वाढणार नाहीये. इथे त्यांनी प्रपोज केले भिंतीच्या कडेने जिथे जागा मिळते ते मला झाडं पाहिजेच, मला काही माहित नाही. तर हा आग्रह सुद्धा चुकीचा आहे. आता भिंतीवर वाढलेले झाड आहे, सुंदर दिसतं, हेरिटेज ट्री वाटतो, परंतु दुर्लक्षित मिल्स किंवा इतर ठिकाणी अशा ठिकाणी झाड तुम्हाला दिसतात. आपल्या विक्रोळी रोडला छान सुंदर झाड आपल्याला आवडतात, आपल्या झाडं आवडतात. जर पाहिजे त्याच्या बातम्या पण आल्या बऱ्याच, वसुंधराने बोललेली हायवे स्टेट पॅटर्न एकाच वेळी पॅरलल, तीच बातमी, पिंक कॉरिडॉर अंडर थ्रेट. तर हे विकास आणि झाडं हे दोन्हीची आपल्याला स्पर्धा आहे, आणि हे कोणी अथॉरिटी किंवा एक सरकार किंवा त्याची एकाला दोष देऊन चालत नाही. हे सगळं आपलं ऑल टुगेदर जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला गरजेचं काय आहे, किती आहे, किती वापरलं पाहिजे आणि काय गरजेचं आहे ते महत्वाचं आहे. तर हे चालू राहणार संघर्ष हा. आपण त्यातल्या त्याचं वाचवणं, झाड वाचवणं, आहेत ती झाडं वाचवणे, त्याचं साईज आणि त्याचा याच्यानुसार त्याचं आपण संगोपन करणं हे गरजेचं आहे. आणि भविष्यात पावसाळ्यात झाड पडू नये आणि आपल्याला धोका होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.